ओवी आहे ज्ञानोबरायांची. काय म्हणतात ज्ञानोबराय? विश्व स्वप्नाचा हा धंदा, अविद्येची अनिदा, अज्ञानाच्या अंधकारामध्ये आपण अखंड वाहत होतो. काय होतं आपल्या जीवनात? अज्ञानाचा अंधकार होता. मग काय झालं? गुरु प्राप्त झाले, सूर्यासारखे गुरु आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाले आणि त्यांनी आपल्या जीवनातला अंधकार नाहीसा केला. अंधकार नाहीसा केला म्हणजे काय? रात्री रात्री काय उजेड लावला का त्यांनी काय बल्ब लावला का असा त्याचा अर्थ घ्यायचा नाही. शब्दाच्या गर्भित अर्थामध्ये घुसायचं. काय? आम्हाला आळंदीकरांची सवय झाली, चिंतनाची जास्त सवय, म्हणून ज्ञानोबरायांचा विषय सांगायची सवय झाली. पण खरं सांगू का, हिंगणांग चिंगणांग गोष्टी ऐकण्यापेक्षा तत्वज्ञान ऐकणं महत्वाचं आहे. परत ऐका, तुम्ही ऐकता ना सगळे. हे बघा, 10-5 मिनिटं आल्यानंतर तुमचं मनोरंजन करणं मला कर्तव्य वाटत नाही. माझं पण येणं व्हायला जाईल आणि तुमचं पण ऐकणं व्हायला जाईल. म्हणून तत्वज्ञानाच्या गोष्टी का ऐकायच्या? फार वेळा बऱ्याचदा गायन केलं जातं, गायनामध्ये फार वेळ काय आहे, स्वामीजींची परंपरा आहे, एकदा चाल झाली ना समर्पक, परत डबल प्रमाण द्यायचं नाही. काय होतं? डबल प्रमाण दिल्याने फार अभंग पाठे असा त्याचा अर्थ होत नाही. परत ऐका, ही परंपरा सांगितलं. विठोबा रखुमाईचं भजन काय घ्यायचं? परंपरा आहे. माझ्या वडिलाची मिरासी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. पांडुरंगा, मी तुझी सेवा करत नाही, मला तू भेटावा अशी इच्छा नाही. माझ्या वडिलांची परंपरा आहे, माझ्या वडिलाची मिरासी. कोण म्हणतं? तुकोबर आहे. माझ्या वडिलाची मिरासी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. पांडुरंगा, तुझ्या चरणांची सेवा हे विश्वंभर पंथांपासून सुरू आली. म्हणजे आता तुकोबरायांचा भाव का सांगायचा? आता गाथा पारायण सुरू आहे का? भागवताचं पारायण इथं भागवत आहे ना, एकनाथी भागवताचं पारायण आहे. बघा, गाथा पारायण आणि भागवताचं पारायण जर ज्या गावामध्ये होत असेल ना, ते गाव धरून जायला फार काळ लागत नाही. ज्ञानेश्वरीची पारायण सरसकट सगळ्या ठिकाणी होतात. गाथेची आणि भागवताची दुप्पट ओवी असते, म्हणजे ज्ञानेश्वरीच्या ओवीपेक्षा डबल ओवी असते. आणि त्याचं पारायण करतं म्हणजे भाग्यवान गाव आहे. तेवढं सामर्थ्य लागतं ना. भागवताचं पारायण करण्यासाठी मोठं सामर्थ्य लागतं. ज्ञानेश्वरीचे पारायण आम्ही करतो, भागवताचं पारायण करणं तेवढं सशक्त होत नाही. म्हणून तुम्ही फार भाग्यवान मंडळी, नाथांचं पारायण करता, तुमच्या 100% नाथांचा अनुग्रह झाल्याशिवाय राहणार नाही. का सांगायचं? कसं करता? माझ्या वडिलांची मिरासी, म्हणजे माझ्या वडिलांच्या परंपरेनुसार हे सगळं सुरू आलं, म्हणून मी हे पुढे केलं. हा, माझ्या वडिलांची शेती चालू होती, मग त्या परंपरेत मी शेती सांभाळली पाहिजे. हे प्रपंचामधलं जरी आहे का नाही, त्याच परंपरेने तुकोबरायांच्या जीवनामध्ये जेव्हा मूल बाळ नव्हतं आणि पांडुरंगाच्या समोर गेल्यानंतर म्हणे, पांडुरंगा, माझ्या जीवनामध्ये संतती प्राप्त व्हावी अशी माझी इच्छा नाहीये. आपण काय म्हणतो? लग्न झालं म्हणजे मूलबाळ झालं पाहिजे, संसार काय म्हणतात आपल्याकडे, वेल मांडवायला गेला पाहिजे, वेल मांडवायला गेला पाहिजे म्हणतो की नाही आपण. मग माझ्या जीवनात संतती प्राप्त व्हावी. तुकोबराय काय म्हणले? माझ्या जीवनात संतती नको देवा, माझ्या जीवनामध्ये तुझ्या परंपरेची वारी सुरू राहावी म्हणून संतती दे. तुम्ही ऐकताय का? जाणीवपूर्वक परत ऐका. त्यांनी मुलगा नाही मागितला, त्यांनी मुलगी नाही मागितली, त्यांनी काय मागितलं? मला भगवत भक्त जन्माला यावा. माझ्या जीवनामध्ये जशी माझी अविरत वारी सुरू राहिली त्या पद्धतीनं तुझी ही पुढं वारी सुरू राहावी याच्या करता मुलगा मागितला. आणि तुकोबराय वैकुंठाला गेल्यानंतर त्यांच्या पत्नीच्या पोटामध्ये एक मुलगा, त्या मुलाचं नाव होतं नारायण. मग तुकोबराय वैकुंठाला गेल्यानंतर ही परंपरा कोणी सुरू ठेवायची? त्या नारायण महाराजांनी सुरू ठेवली. कशी ठेवली? आता आपण काय भजन म्हणतो वारीमध्ये जाताना? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. काय म्हणतो आपण? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. का म्हणत राहावंसं वाटतं असं? हेच म्हणण्यात सार्थक आहे. काय म्हणण्यात? फार शब्दांची रचना आणि फार शब्दांचे घडे समाजाच्या समोर ठेवल्याने प्रारब्ध कधीच बदलणार नाही. ज्ञानोबराय तुकोबरायांचं नाव जर घेतलं तरच प्रारब्धाची गती बदलू शकते. परत ऐका, मग ज्यावेळेस नारायण महाराजांनी परंपरा सुरू केली, तुकोबरायांची पालखी काढायचं सुरू, मनात मनोदय आला की माझ्या वडिलांची मिरासी आहे आणि मला सुरुवात केली पाहिजे वारीची. मग तुकोबरायांच्या वडिलांच्या पादुका घेतल्या आणि गळ्यात अडकवल्या. तुम्ही ऐकताय ना जाणीवपूर्वक? गळ्यामध्ये अडकवल्या आणि अडकवल्यानंतर सुरुवात केली, तुकाराम 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 तुकाराम, एवढंच भजन म्हणायचे. ते भजन म्हणता म्हणता ज्ञानोबरायांच्या जवळ आले आळंदीला. आळंदीची परंपरा कोणी चालू करायची? आळंदीकर म्हणू लागले, नारायण महाराज, तुम्ही तुमच्या वडिलांची परंपरा चालवली, पण ज्ञानोबरायांची परंपरा पण तुम्ही चालवली, काय बिघडलं?
मग ह्या गळ्यामध्ये ज्ञानोबरायांच्या पादुका अडकवल्या आणि ह्या गळ्यामध्ये तुकोबरायांच्या अडकवल्या आणि म्हणू लागले ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम. आपण भजन म्हणतोय, याची परंपरा कोणी काय आहे? तुम्हाला जर मूळ तत्व माहिती असेल ना, ज्या एखाद्या गोष्टीचं महत्व माहिती असेल ना आणि त्याच्यानंतर तुम्ही उच्चार केला तर त्याचा अजून आनंद भेटतो. एखाद्या गोष्टीची माहितीच नाही आपल्याला, माहिती का? एखाद्या गोष्टीची तत्वज्ञानाची माहिती नाही, त्याच्याकरता एक दृष्टांत सांगतो मी तुम्हाला. काय दृष्टांत आहे? म्हणजे सातत्य एखाद्या गोष्टीचं आपण पकडतो की ही गोष्ट आम्ही करतो, आम्ही सातत्याने परमार्थ करतो, आम्ही पंढरीची वारी करतो, आम्ही पोथ्या वाचतो, आम्ही गळ्यामध्ये माळ घालतो, आम्ही शेंडी ठेवतो, आम्ही डोक्याला गंध लावतो, रामकृष्ण हरी म्हणतो, आम्ही सगळं करतो. तुकोबरायांचं शरीर हेच होतं का वेगळं होतं? आपल्यासारखंच शरीर होतं. तुकोबरायांना देव भेटला, ज्ञानोबरायांना देव भेटला, आपल्याला का नाही भेटत? तुम्ही ऐकता नाही सगळे. थोडं जाणीवपूर्वक संवादातून जर कीर्तन केलं ना तर ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. संवाद कळतो ना तुम्हाला? सुसंवाद कळतो की नाही? मग संवादाने कीर्तन करणं ही स्वामीजींची परंपरा आहे. परत ऐका, तुकोबरायांना जे शरीर पंचमहाभूताचं प्राप्त झालं तेच आपल्याला झालं. ज्ञानोबरायांना जे शरीर होतं तेच आपल्याला झालं. त्यांना देव भेटला, आपल्याला का नाही भेटला? कधीतरी विचार केला पाहिजे ना की मी माझ्या जीवनामध्ये अखंड वारी करतो आहे, सगळ्या गोष्टी करतो, पण देव मला का भेटत नाही? देव मला पण भेटायला हवा ना. देव असं आहे, तुकोबरायांच्या पत्नीला पण भेटला म्हणतात. का? तुकोबरायांची सेवा निष्ठेने करत होती. तुकोबरायांच्या आधी तिला दर्शन दिलं कोणी? भगवंतानी, पांडुरंग परमात्म्याने तुकोबरायांच्या पत्नीला आधी दर्शन दिलं. कशामुळं? ती अखंड सेवा करत होती. कुणाची? तुकोबरायांची. हे बघा, पतीची जर खरंच प्रामाणिकपणाने जर सेवा केली तर तुम्हाला मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही. तुम्हाला वारी करण्याची गरज नाही, तुम्हाला रामकृष्ण हरी जपाची गरज नाही, तुम्हाला पोथी वाचायची गरज नाही, कशाचीच गरज नाही. तुम्ही म्हणता तू कसं काय सांगतो? अशा तुझी बायको करते तुझी सेवा, सांगतो मी कशी करते. ज्ञानोबराय काय म्हणले माहिती का? पतीच्या मता अनुसरणी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटीची की. पतीच्या मता अनुसरणी पतिव्रता. काय म्हणले? पतीची मता, पतीच्या मताला अनुसरण जर पत्नीचं असेल, पतीच्या पाऊल ठेवून जर पत्नी जर वागली, पतीच्या खांद्याच्या खाली वाकून जर तिने नमस्कार केला तर तिला अन्य मोक्ष प्राप्त करण्याची गरज पडत नाही. हे मी सांगत नाही, हे ज्ञानोबराय सांगतात. बऱ्याचदा आपण स्वतंत्र काही सांगायचंच नाही, ज्ञानोबरायांचं प्रमाण घेऊन सांगायचं. बऱ्याचदा अंगावरती मला येत नाही, का सांगायचं? त्यांचं चिंतन आहे. ज्ञानोबरायांनी कधी ही परंपरा सांभाळली हो? अजून पुढे जाऊन सांगू का? ज्ञानोबराय काय म्हणले? पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची पदरा आड, परिते अभेरो निघोचीड, अशुद्ध काय न सेविती. ज्ञानोबराय कधी काय पिळायला गेले होते? तुम्ही ऐकता ना सगळे? का ज्ञानेश्वरीचे भाव सांगायचे? ज्ञानोबराय काय म्हणले? शुद्ध दुधाचा भाव सांगितला. काय सांगितलं? अजून पुढे जाऊन का कमलकंद आणि दरदुरी, नांदणूक एकीची घरी, परी परागू सेवेची भ्रमरी, राची खलोची उरे. फार सुंदर भाव आहेत. ज्ञानोबरायांचं चिंतन करायला लागलं का बाकी सगळं बाजूला राहतं, फक्त ज्ञानोबरायांचं चिंतन होतं. ज्ञानेश्वरीचे सर्वनाम आमच्या जीवनात जास्त घडलं म्हणून ही परंपरा सापडते, दुसरं काय नाही. काय म्हणले ज्ञानोबराय? पाहे पा दूध पवित्र आणि गोड. पवित्र काय आहे? दूध आहे. आणि कसं आहे? गोड आहे. दूध पवित्र आहे म्हणून आपण कोणी पण आलो देवाला अभिषेक दुधाचा करतो, पाहुण्यांना दूध देतो. दुधाची परंपरा चांगली का नाही? चहा पण दुधाचाच करतो की नाही? ज्ञानोबराय म्हणले पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची पदराड. गाईच्या एका कासेच्या पदराड काय दूध आहे. आणि 2 कास सोडून पलीकडे 2 लेअर सोडून म्हणजे 2 कातडे सोडून पलीकडे गेले की काय? रक्त. पलीकडे रक्त आहे ना. आधी काय निघतं? पिळायला लागलो गाय. आपले आदर्श गोठा मला की तिथं सगळेच गाय पिळायला लागलो काय भेटतं? आधी दूध भेटतं का रक्त येतं? काय येतं? दूध येतं. मग आधी काय सांगितलं? पवित्र असणारं दूध आधी आहे आणि नंतर काय रक्त. गोचिड काय करतो? का बरं? तुम्ही ऐकताय सगळे? काय करतो गोचिड? बरेच गोचिड रक्त पितात. माझा भाव समजतो, थोडं बाहेर येऊन सांगतो.
बरेच गोचिड असे रक्त पिणारे. म्हणून गोचिडासारखं जीवन जगायचं का पवित्र दुधाचं वर्णन आपल्या जीवनामध्ये आलं पाहिजे. ज्ञानोबा किती सुंदर, कधी ज्ञानोबा गोचिड पाहायला गेले असतील खरं सांगा. म्हणून ज्ञानोबांना सर्वज्ञ म्हणतात. सगळं सांगितलं नाही का. कमलकंद आणि दरदोरी नांदणूक एकीची घरी परी परागू सेवेजी भ्रमरी येराची कलची उरे. म्हणजे कमळाचा कंद असतो ना, म्हणजे कमळाचं फुल आणि त्याच्या खाली कांदा असतो त्याचा, ते एकाच ठिकाणी. दरदूर म्हणजे बेडूक. बेडूक काय करतो, कमळापाशीच राहतो पाण्यामध्ये. बेडूक काय करतो, चिखल खातो. का खातो, कमळाचं फुल जवळ असताना मकरंद न सेवन करता तो काय खातो, चिखल खातो. म्हणजे चिखल खायची परंपरा तेव्हापासून आहे. तुम्हाला कळतंय मला काय म्हणायचं, तुम्हाला कळत नाही. याच्यापेक्षा काय सोपं सांगा. गोचिडन चिखल सांगितले तरी तुम्ही मान हलवत नाही, अजून काय सोपं. हे काय आहे, हे ऐकायची सवय नसते, हे ऐकायचे संस्कार नसतात. संस्कार शब्दाचा अर्थ अलीकडचा नाही घ्यायचा. हे संस्कार म्हणजे या संस्काराची परंपरा. आपलं ब्राह्मणाचं पोरग वेद कसं लगेच अहम वैश्वानर भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम असे श्लोक पटापटा पटापटा म्हणतं. का म्हणतं, त्याच्यावर संस्कार आहेत. ब्राह्मणाच्या पोरावरती संस्कार कशाचे झाले, श्लोकार्धाचे झाले. मग ब्राह्मणाच्या पोराच्या मुखातून स्पष्टपणाने निघतात. आपल्यावरती हे ऐकायचे संस्कार नाहीयेत. आपल्याला काय होतं, 2 तास कंबर बांधून हिंगणांग चिंगणांग गोष्टी सांगणारे फार येतात. मला कोणाचं नाव नाही घ्यायचं, अधिकार पण नाही मला कोणाचं नाव घ्यायचं. का कशा करता सांगायचं, तत्वज्ञानाच्या गोष्टी जोपर्यंत काय आहे. अजून पुढे जाऊन सांगतो संतांची परंपरा काय. भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरी वैराग्याच्या गोष्टी विवराव्या, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐशी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची. काय मर्यादा आहे संतांच्या घरती, भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरी वैराग्याच्या गोष्टी विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कोणाच्या घरची परंपरा ही, संतांच्या घरची परंपरा आहे. आम्ही कुठली परंपरा सुरू केली, 2 शब्द आहेत. हे काय आहे, हे काय चालू आहे आता, कीर्तन. कीर्तनाचा शब्द उलट करा बरं, नर्तन होतो का, कीर्तन कीर्तन नर्तक 2 गोष्टी आहेत. ह्या मांडवामध्ये उद्या तुम्ही अजूनही कोणाला बोलवलं तर ह्या मांडवा म्हणजे थोडं बाजूला, इथं नाही, थोडं तमाशावाले जर इथं बोलवले तर ते त्यांचं काम करून निघून जाणार आहेत. कीर्तनाच्या परंपरेमध्ये जर तुम्ही तमाशाच करायला लागले तर ते कीर्तन राहील का, ही परंपरा आहे. हे काय, अजून पुढे जाऊन सांगतो. आज काय आहे, स्वामीजींची गाठ घेऊन आलो. स्वामीजी म्हणे भाऊ स्पष्टपणाने समाजाला समजल नाही समजल याचा विचार न करता तत्वज्ञानच सांगायचं, दुसरं काहीच नाही सांगायचं. आम्हाला स्वामीजींनी स्पष्टपणे सांगितलं, जर तुम्ही जर बाकीच्या गोष्टी जर बोलायला गेले तर एकांतात घेऊन नारळ दिलं जाईल म्हणे. नारळ घ्यायचं आणि आपल्या मार्गाने निघायचं, म्हणजे परत करत कीर्तन करायचं नाही. एवढं स्पष्टपणाने जर त्यांनी संदेश दिलेला तर तेच सांगायचं. ज्याला पटल त्याला पटल, ज्याला नाही पटल त्याला बाबा तरी काय करणार. हे पटण्यासाठी याच्यासाठी नाही, कोणाच्या मनाचं समाधान करण्यासाठी कीर्तन नसतं. कीर्तन कशा करता असतं, श्रोत्याचं अंतकरण तळ हाताच्या फोडासारखं देवापर्यंत घेऊन जाण्याचं कीर्तन आहे. ह्या कीर्तनाची परंपरा आहे. श्रोत्याचं अंतकरण तळ हाताच्या फोडासारखं. हातावरचा फोड कसा सांभाळतो आपण, किती प्रेमाने जपतो. फुटला तर पाणी निघल, त्रास होईल, मीठ लागलं तर वेदना होतील, असं अंतकरण सांभाळून देवापर्यंत घेऊन जाण्याची ही परंपरा आहे. या परंपरेचा सगळा खेळ झाला. ह्या परंपरेचा खेळ झाल्या कारणाने काय झालं, 2 तास नको त्या गोष्टी ऐकायच्या आणि हे तत्वज्ञानाच्या 4 गोष्टी सांगायला लागलं का तुम्हाला झोप यायला चालू. झोप कशाने येते, तत्व. तिने शापच दिलेला आहे, ज्या ज्या ठिकाणी तुझं कीर्तन चाललं ना, तिचा नवरा मारला होता. कोणाचा, निद्रा देवीचा नवरा मारला होता देवांनी. निद्रा देवीचा नवरा मारला. ती म्हणली ज्या ज्या ठिकाणी तुझी कथा चालू ना त्यांच्या मी मानगुटीवर येऊन बसन, म्हणजे त्यांना झोप लावी. तिला निद्रा देवी म्हणतात. काय म्हणतात, निद्रा देवी. म्हणजे कथा सांगायला लागलं, कीर्तन सांगायला लागलं का ती येते ना आपल्या मानगुटीवर बसते ना, आपल्या झोप लागते. आता ते वरदानाचं, ते आपण तरी काय करावं. म्हणून तुकोबारायांची जी परंपरा आहे ते म्हणतात, रविदीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची. म्हणजे रवी काय करतो, रवी म्हणजे सूर्य, दीप म्हणजे दिवा आणि हिरा म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये राजांच्या घरी हिरा ठेवलेला असायचा. लाईट जर गेली तर तो भिंतीवर ठेवायचा, तो सगळीकडे प्रकाशमान व्हायचा. रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची. काय करतात, ही 3 साधनं सांगितली. कोणते साधनं सांगितली, रवी दीप हिरा दाविती देखणे. ते काय करतात, दिसणारं जगत दाखवतात. म्हणजे काय करतात, जे हे भौतिक जगत आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न करतात. कोण, सूर्य उगवल्यानंतर तुम्हाला प्रकाशात सगळ्या गोष्टी दिसतात.
लाईट गेल्यानंतर दिवा लावल्यानंतर तुम्हाला घरातले व्यवहार करायचे कळतात, बरोबर. आणि हिरा का सांगितलं, त्या काळामध्ये हिरा वापरणारे लोक होते, आता नाहीये. असेल कोणाकडे चांगली गोष्ट आहे, पण तेव्हा हिरा पण होतं, म्हणून तुकोबारांना हिरा सांगावा लागला. म्हणून हिरा काय करतो, हिरा प्रकाशमान आहे. मग हिरा दिसणारं जगत, आता हा माईक आहे, हा मला दिसतो म्हणून मी सांगतो हा माईक आहे, हा दिसलाच नाही तर काय करणार, हा दाखवण्याचं काम कोण करतं, रवी, दीप आणि हिरा. पण हे फक्त देखण्या वस्तू दाखवण्याचं काम करतं. संत काय करतात, अदृश्य दर्शने संतांची अदृश्य दर्शने संतांची त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, नकळे तो साचार ब्रह्मादिका. रविदीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतांची देखणं दिसणारं जगत दाखवण्याचा प्रयत्न करतात. कोण, भौतिक जगताला दाखवण्याचा प्रयत्न करतात रवी, दीप आणि हिरा. पण अदृश्याचं दर्शन करून देणारे ते संत आहेत. कोण आहेत, मग अदृश्याचं दर्शन करायला म्हणायचंय. तुम्ही आतापर्यंत एक्सरे काढला का कधी, एक्सरे कोणी ना कोणी एक्सरे काढला असेल. आपल्या शरीराच्या सगळ्या पार्टचा एक्सरे निघतो आणि सगळ्याचे फोटो निघतात. कधी आत्मस्वरूपाचा एक्सरे निघाला का, आपल्या आत्मस्वरूपाचा, ब्रह्मतत्वाचा, ब्रह्मस्वरूपाचा एक्सरे कधी निघाला का नाही हो. ते अदृश्य आहे, जे अदृश्य आहे ते दाखवण्याचा प्रयत्न कोण करतात, जगाच्या पाठीवरती एकमेव डॉक्टर असे तयार झाले त्याचे अदृश्याचं दर्शन करून देतात, त्यांचं नाव आहे संत. आणि आमचे पण श्रीगुरु डॉक्टरच आहेत, तुम्ही ऐकता ना सगळे. म्हणजे अदृश्याचं दर्शन करून देणारी ताकद ही फक्त संतांमध्ये. रविदीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शन आहे संतांची. अदृश्याचं दर्शन आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून देणारे जर कोण असतील तर ते संत आहेत. आपल्या जीवाचा कोणाला कळवळा वाटत असेल तर ते संत आहेत. हे जगत बुडायला लागलं, त्यांच्यासाठी उद्धार करण्यासाठी ते वरतून खाली आले, ते कोण आहेत तर ते संत आहेत. कोणाचा उद्धार केला त्यांनी, ध्रुव बाळाचा उद्धार केला, प्रल्हादाचा केला, शबरीचा केला. आपला नाही करणार का, नाही करणार. आपण तेवढं चित्त देतो. शबरीनं डोळ्याचे बुबळ गळेपर्यंत रोज एक बोर खात होती. कब आएंगे मेरे राम, माझे प्रभू कधी येतील, माझा राम मला कधी भेटेल. रोज एक बोर खायचं, बोर खायचे, गोड लागलं तरच ठेवायचं, आंबट लागलं तर फेकून द्यायचं. रोज सडा टाकायचा, रोज अंतरून टाकायचं फुलांचं, माझा राम येईल, माझा राम येईल, माझा राम एक दिवस मला भेटेल. केवढी व्याकुळता होती. सामान्य संसारातली गोष्ट एखाद्याकडून प्राप्त करून घेण्याची वेळ आहे तर व्याकुळ होऊन, बाबा मला स्वऱ्या देतं का, कुरडाया करायचे, उन्हाळ्याचे दिवस आहे, बोलावं लागतं की नाही बोलावं लागत. महिला मंडळ किती प्रेमाने तुम्ही जाता का उर पडून, अगं स्वऱ्या दे का असं म्हणता का, म्हणता येतं का नाही. आणि असं म्हणल्यानंतर स्वऱ्या भेटेल का, खरं सांगा, भेटतो का स्वऱ्या, नाही का स्वऱ्या सांगायचा. आता मी इथलाच आहे ना म्हणून स्वऱ्या सांगायचा. आता सिटीमध्ये असतो तर नवीन काय मुद्दा सांगितला असता. स्वऱ्या सांगायचं कारण काय, संसारातली एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी, स्वऱ्या मागण्यासाठी जर व्याकुळ व्हावं लागतं तर भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी व्याकुळ व्हावं लागणार नाही का. तुम्ही ऐकता ना सगळेजण, देवाला प्राप्त करून घ्यायचं त्यासाठी व्याकुळता नको का, नको का, खरं सांगा. भगवंताला व्याकुळ करून म्हणजे भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून तुकोबारा व्याकुळ झाले. म्हणजे एक प्रसंग असा होता की तुकोबारांच्या जीवनामध्ये रोज वारी घडायची, कायमस्वरूपीची वारी घडायची. पण तुकोबारांना एकदा दर धरून घामाला, फार जास्त घामाला. देवा वाट पाय उभा, भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळ. देवा मी तुझी वाट पाहतोय, तुम्हाला भेटण्यासाठी यावं. पांडुरंगाने येऊन अनुग्रह केला. काय म्हणे, देवा आता मी तुझ्याकडे येऊ शकत नाही, पण तू तर माझ्याकडे येऊ शकतो ना रे. माझं शरीर व्याकुळ होतंय. कोणासाठी, झुरून पांजरा हो पाया. मी आता झुरतोय कोणासाठी, तुम्ही कोणाकोणासाठी झुरता. आपलं झुरणं कोणासाठी, आपलं झुरणं फक्त देवासाठी असावं.
वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. कोणाला वैष्णव म्हणावं, कोणाला वारकरी म्हणावं, फक्त देवावरतीच प्रेम करावं. बऱ्याचदा काय आहे, थोडस 4-2 गोष्टी बाहेर जाऊन सांगतो. बाहेर जाऊन म्हणजे काय होतं, हे शब्दाचा अर्थ असं बाहेर जाऊन मी थोडं खाली येऊन सांगतो. खाली येऊन सांगायची परंपराच आमच्याकडे राहिलेली नाही, ते आम्हाला येत पण नाही खाली येऊन सांगणं. का सांगायचं, कसं करता, आपल्या जीवनामध्ये चांगलं झालं हा शब्द जर असेल तर कशा कशाचं चांगलं झालं. मुलाचं लग्न झालं चांगलं झालं, मुलीचं लग्न झालं चांगलं झालं, मुलाला मुलगी झाली चांगलं झालं, मुलगा नोकरीला लागला चांगलं झालं, मुलाने संपत्ती कमावली चांगलं झालं, मुलाने बंगला बांधला चांगलं झालं, मुलाने गाडी घेतली चांगलं झालं, मुलाने प्रतिष्ठा कमावली चांगलं झालं, मुलाला सरकारी नोकरी लागली चांगलं झालं, मुलाने आईबापाच्या कमरेत लाथ घातली चांगलं झालं. काय झालं, चांगलं झालं. आपल्या दृष्टीने चांगलं होणं हे आणि संतांच्या दृष्टीने मोक्ष प्राप्त होणं हे चांगलं होणे, याच्यापेक्षा काहीतरी पलीकडे जाऊन चांगलं होणे. तुम्ही ऐकताय ना सगळे, काय सांगतो कसं करता. 2-5 मिनिटापुरतं तुमच्या चेहऱ्यावरती हसू आणणारच आहे मी, कसं तरी मला ते आणावंच लागणार आहे. तत्वज्ञानाची गोष्ट सांगायला लागली का डोक्यावरून जातं असं म्हणतात, म्हणून मला अशा पद्धतीने सांगावंच लागेल. चांगलं होण्याची व्याख्या जर आपली अशी असेल तर आपला परमार्थ सुरूच नाही झाला. आपली चांगलं होण्याची काय आहे, बऱ्याच लोकांचा परमार्थ करण्याचा उद्देश एकच आहे, माझा संसार वाढावा, माझ्या घरामध्ये धनधान्य वाढावं आणि याच्यासाठीच परमार्थ असं. बऱ्याचदा परमार्थिक लोकांच्या जीवनातच फार दुःख असतं. परत एकदा ऐका, का हो तुम्ही तर फार परमार्थ करता, फार देवाचं नाव घेता, रोज कपाळ भरून गंध लावता, 1 रुपया जेवढा असतो त्याच्यापेक्षा मोठं कुंकू लावता, मग तुमच्या जीवनात का व्याकुलता आहे, तुम्हालाच का दुःख हो. एक प्रामाणिकपणाने सांगू का, भगवंत आहे ना, ज्याच्या जीवनामध्ये जास्त दुःख त्याच्या जीवनामध्ये जास्त आनंद भक्तीचा. परत ऐका, देव का आठवत नाही, देवाचं स्मरण का होत नाही. कधीतरी 2 वाजता रात्रीचं उठून बसलो, कुणाची तरी देणेदारी आठवती, कुणाचं तरी घेणं आठवतं, मला अमुक व्यक्तीकडून अमुक पैसा येणे, मला अमुक व्यक्तीला एवढे पैसे देणे, मला एवढा संसार वाढवला पाहिजे. 2 वाजता उठलो तरी आपल्याला या गोष्टींचं स्मरण होतं की नाही होतं. हे प्रत्येकाचा आपापला अनुभव, तुमचा आमचा सारखाच आहे, वेगळा काय. आम्ही पण ग्रहस्थी, तुम्ही ग्रहस्थी, प्रत्येकाच्या हे जीवनामध्ये ह्या त्रुटी आहेच. कधीतरी 2 वाजता उठून असं स्मरण झालं का मला देव भेटत नाही, कधी व्याकुलता अंतःकरणात आली का मला भगवंत प्राप्त होत नाही. माझ्या जीवनामध्ये मला जर स्वप्न पडलं तर ज्ञानोबारायांची समाधी माझ्या स्वप्नात यावी, मला स्वप्न पडलं तर तुकोबारायांचा चेहरा माझ्या जीवनात यावा. कधी स्मरण होईल. तुम्हाला असं वाटतं ना तुमच्या जीवनात दुःख नको, असं वाटतं की नाही सगळ्यांना. ते नरेंद्र स्वामींचं एक वाक्य आहे, त्यांचं एक छोटस भजन आहे, मला आठवतं ते चांगलं. ते म्हणतात, दुःखाच्या सागरात लोटा गुरुनाथा, सुखात स्मरण तुमचे होत नाही आता. दुःखाच्या सागरात लोटा गुरुनाथा, सुखात स्मरण तुमचे होत नाही आता. देवा मला दुःख नका देऊ, दुःखाच्या सागरातच लोटून द्या. कशामध्ये द्या, दुःखाच्या सागरात जर तुम्ही मला लोटून द्याल तर मला तुमचं स्मरण होईल. याच्यापेक्षा काय मोठी भक्ती पाहिजे. काय मागितलं देवाकडे, दुःखाच्या मला सागरात लोटून द्या. आणि दुःखाच्या सागरात जर मला लोटलं तर अखंड तुझं स्मरण होईल. बऱ्याचदा काय होतं, प्रामाणिकपणाने 2 शब्द सांगतो, फार महत्वाचा आणि मोलाचा संदेश आहे. माझ्या स्वामीजींचे वाक्य आहे. स्वामीजी म्हणतात, ऐकता ना तुम्ही सगळे, माझ्या जीवनामध्ये संपत्ती गडगंज आहे, पूर्व प्रारब्धाने. माझ्या पूर्व प्रारब्धाने मला संपत्ती प्राप्त झाली, माझ्या पूर्व प्रारब्धाने मला शरीर प्राप्त झालं, माझ्या पूर्व प्रारब्धाने मला बल प्राप्त झालं, माझ्या पूर्व प्रारब्धाने मला नातेवाईक भेटली, माझ्या पूर्व प्रारब्धाने मला संपत्ती भेटली, सौंदर्य भेटलं. हे सगळं पूर्व प्रारब्धाने भेटलं. माझ्या जीवनात कोणती व्याधी नाही, माझ्या जीवनात कुठला रोग नाही, मला गडगंज संपत्ती येते, रोज पैसा सुरू आहे, सगळ्या गोष्टी, अन्न चांगलं जातं, शरीरामध्ये कुठला रोग नाहीये, शरीरात बळ आहे, सगळ्या गोष्टी आहे. तुम्ही ऐकलं सगळं. देवाचं स्मरण कशाने होईल, तुम्हाला माझा मुद्दा कळतोय का. हे सगळं माझ्या जीवनामध्ये देवाचं स्मरण होईल कशाने. हे सगळं असल्यामुळे देवाचं स्मरण होत नाही. हे सगळं आहे जीवनामध्ये म्हणून भगवंताचं स्मरण होत नाही. आणि हे सगळं आपल्या जीवनामध्ये असून सुद्धा जो भगवंताची भक्ती करतो ना, ऐसा विरळा कोणी तुका त्यासी लोटांगणी. जीवनामध्ये सगळं आहे आणि तरी पण भगवंताची भक्ती करतोय. संपत्ती गडगंज आहे, वैराग्य संपन्न जीवन आहे, शरीर बळकट आहे,
सगळं चांगलं आहे, सगळं जिथले तिथे टामटुमीत एकदम, पाची बोट तुपात. आमचे बंधू म्हणत असतात तोंड पण कढईमध्ये. ही परंपरा का सांगायची? सगळं व्यवस्थित आहे जिथली तिथे. खरं सांगू का, दोन गोष्टी. श्रीमंताच्या पोरांनी परमार्थ जर केला ना तर समाज त्याच्याकडे पाहून परमार्थ करत असतो. गरीबाला तर पर्यायच नाही. पांडुरंगाची चरण धरल्याशिवाय गरीबाला काय पर्याय महाराज? गरीबांचा दाता आहे तो, गरीबाला त्याची सेवा करावीच लागणार आहे. गरीबाला दुसरा काही पर्याय नाही. देवा तूच माझा आहे आणि मीच तुझा आहे. गरीब तर सेवा करणारच आहे. पण श्रीमंताचं पोरग ज्या वेळेला परंपरा सांभाळायला लागतं ना, ज्या दिवशी ते फेटा बांधतं, ते धोत्र घालतं आणि ते गंध लावून येतं, समाजासमोर तत्वज्ञान सांगायचं, प्रकार सांगायला चालू करतं, त्यावेळेला समाज विचार करतो आणि याच्याकडे काही कमी नाही, तरी पण देवाची सेवा करते. तुम्हाला काय सांगतो मी, कळतंय का? श्रीमंताचं पोरग ज्या वेळेला भगवंताची सेवा करू लागतं त्यावेळेला भगवंताला पण दया येते आणि लोकांना पण वाटतं अरे खरंच परमार्थ केला पाहिजे. काहीच कमी नसताना पण सेवा करते. म्हणजे ज्याच्याकडे कमी, लोक म्हणतात त्याच्याकडे काहीच नाही, त्याला काय पर्याय देवाशिवाय, असं मी बोलणार आहेत का नाही? म्हणजे लग्न करू जाता म्हणे हा मातला, म्हणजे लग्न करायला चाललं म्हणून हा म्हणतो माजला म्हणतात. मातला शब्द आहे त्याचा, माजला अपभ्रंश झाला शब्दाचा. म्हणजे लग्न करायला जर मुलगा लागला वयात आला तर हाय माजलाय आता हा, असं म्हणतात लोक. घोड्यावरती बसतो म्हणता घोड्यावर बसून चालला, हा पाय बी चालत नाही. आता समाज दोन्ही बाजूने बोलतो, समाज दोन्ही बाजूने बोलतो. श्रीमंताचं पोरग जर परमार्थ करायला लागलं तर म्हणते ना आता करून करून दमले असे म्हणतात आणि देवपूजेला लागले बोलतात की नाही. वस्तू आता याच्यापेक्षा काय खाली येऊन सांगायचं, ही वस्तुस्थिती आहे. बऱ्याचदा कीर्तनातून वस्तुस्थिती सांगत जावा मग परमार्थात प्रवेश होत असतो, तसा होत नसतो. मी फार तत्वज्ञान सांगितलं, माया अशी आहे, ब्रह्म तसं आहे, मोक्ष ह्या स्वरूपाने प्राप्त होतो, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंद सुखाची प्राप्ती, हे जर सांगायला लागलो तर हे बाजूला राहून जाईल. हे पण सांगता येतं, असं काय नाही. सद्गुरुनाथांच्या दयाने हे सांगायला शिकलो आम्ही. का सांगायचं? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी आणि परमानंद सुखाची प्राप्ती व्हावी. म्हणजे काय? माझ्या जीवनामध्ये सुख प्राप्त व्हावं. सुख आणि समाधान ह्या दोन शब्दांचं व्याख्या सांगतो मी तुम्हाला. एखादी वस्तू जर एखाद्या व्यक्तीला आवडत असेल, गुलाबजाम एखाद्याला आवडतो, तुम्ही ऐकता ना सगळे, गुलाबजाम जर तुम्हाला आवडतो, मग एक गुलाबजाम तुमच्या समोर दिला, तो एक गुलाबजाम तुम्ही खाल्ला, काय झालं? सुख झालं. आवडतो ना, आवडतो म्हणून खाल्ला आणि त्याचं काय झालं? सुख झालं. सुख झालं. मग त्याच्यावरती तुम्ही थांबले का? एक गुलाबजाम खाऊन तुम्ही थांबले का? म्हणजे काय झालं? समाधान नाही झालं. समाधान नाही झालं, सुख झालं. परत ऐका, एक गुलाबजाम खाल्ल्याने तुम्हाला सुख झालं, समाधान नाही झालं. परत एक खावंसं वाटलं, खादल्याची खाय वाटते, भेटलेची आवडी. जे खावं वाटतं तेच खावं वाटतं, ज्याला भेटा वाटतं परत परत त्यालाच भेट. ज्ञानोबा राय म्हणते म्हणजे त्याला ज्याला भेटा वाटतं ना त्याला वारंवार भेटा वाटतं, आणि जे खाल्लं का तेच परत परत किती खातो, किती खाणार. शास्त्रांनी खाण्याचे पण उपाय सांगितले. आहार तर युक्तीची निसेवेची, आहार युक्तीने सेवन केलं पाहिजे आणि निद्रा पण युक्तीनेच घेतली पाहिजे. म्हणजे झोप ही आपली कमी प्रमाणात असावी. थोडी झोप असली माणूस खटखटीत राहतो. फार झोप आली का ते वेळा जसा टाकून दिल्यानंतर त्याला गंज चढतो की नाही, तसा गंज चढतो फार झोपल्यानंतर. म्हणून थोडक्या प्रमाणात झोप असावी, थोडक्यात अन्न खावं, शरीराला पोषण म्हणून अन्न खावं. शंकराचार्यांनी अजून पुढे जाऊन सांगितलं. शंकराचार्य काय म्हणले माहिती का? म्हणजे तुम्हाला आजार झाला, आजार झाल्यानंतर औषध किती पिता हो तुम्ही? बॉटलभर की झाकणभर? किती पिता? झाकणभर ना. तसं भूक झाली, भूक लागली म्हणजे आजार समजावा आणि अन्न खाणं म्हणजे औषध समजावं, एवढंच खावं. किती सांगितलं? आपण किती खातो? सुस्त होतो, परमार्थ सुचत नाही. फार खाल्याने परमार्थ करता येत नाही. थोडं खावं, युक्तीने खायचं, युक्तीने परमार्थ करायचं. त्याने काय तीक्ष्णता राहते बुद्धीची. मग शास्त्राने सगळ्या ज्ञानोबरांनी काय सांगायचं ठेवलं. आपण म्हणतो की नाही एक्स वाय वाय जोडल्यानंतर अमुक मुलगा होतो, अमुक तमुक मुलगी होती, हे शास्त्र सांगतं की नाही? शास्त्र तेव्हापासून सांगतं, 700 वर्षापासून. ज्ञानोबराय म्हणतात अमुक अमुक गुण जुळल्यानंतर मुलगा होत असतो. कोणाला माहिती? ज्ञानोबराय एवढे मोठे शास्त्रज्ञ, जगाच्या पाठीत ज्ञानोबरायांसारखे शास्त्रज्ञ झाले नाही. अजून पुढे जाऊन सांगू का? मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. काय झालं? मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला. पण आज तुमचा राजकारणी लोकांचा जय जयकार केला जातो यांच्यामुळे प्राप्त झाला. खरं प्रामाणिकपणाने बोलू का? निर्भीडपणे बोलतो. मला काही कर्तव्य नाही. का बोलायचं? मला परंपरा सांगायची. ही ज्ञानोबरायांची, मी त्यांचा सेवक आहे. कोणाचा? ज्ञानोबरायांचा सेवक आहे ना. 700 वर्षापूर्वी, 728 वर्षापूर्वी ज्यावेळेस ज्ञानोबरायांना 56 भाषा येत होत्या, 56 भाषेचा केलासी गौरव असं म्हणतात ज्ञानोबराय.
त्यांना 56 प्रकारच्या भाषा येत होत्या. त्या टायमाला ज्ञानोबा काय म्हणले माहिती का? माझा मराठाची बोल कौतुके. काय म्हणले? माझा मराठाची बोल. मराठा म्हणजे जात नाही हा, परत ऐका, बऱ्याचदा अपभ्रंश केला जातो शब्दाचा. माझा मराठाची बोल कौतुके म्हणजे माझी मराठी ही कौतुकाने बोलली गेली पाहिजे. मग 56 भाषा त्यांना येत होत्या. दुसऱ्या तेलुगू भाषेमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली नसती का त्यांनी? का मराठी भाषेमध्ये लिहिली? मराठी भाषेला अभिजात दर्जा तेव्हाच भेटलेला आहे. हे कोण सांगणार? संतांच्या भूमिका लोकांच्या समोर नकोय. राजकारण्यांची टिमकी, आज फार लोक आहेत राजकारणी लोकांची टिमकी मिरवली जाते. संतांचे वाङ्मय बघा ना, जीवन मेले पाण्याच्या बुडबुड्यासारखं जीवन मरून जाईल, कुठे राहील प्रतिष्ठा? क्षणार्धात जीवन संपून जाईल. संतांची परंपरा जर जपली, संतांचे वचन जर जपलो, तर त्यांच्या परंपरेनुसार जर जगलो तर मोक्ष प्राप्त होईल. मग मोक्ष पाहिजे का प्रतिष्ठा पाहिजे? वरती यमाला काय सांगणार आहे? नाही ते यमासी करुणा बाहेर काढिता कुडीत प्राणा. ज्या वेळेला गर्भामध्ये, आईच्या गर्भामध्ये जन्म होतो, आईच्या गर्भात जन्म होतो आणि कुकरमध्ये जसा बटाटा उकडायला घालावा एवढ्या वेदना जन्मामध्ये असतात. तुम्ही ऐकता ना सगळे? महिला वर्ग येतं, महिला वर्गाला काय सांगायचं? या सगळ्या गोष्टी परमार्थ करा, फार काय वेगळं करू नका. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी एवढा जरी जप केला ना, उघडा मंत्र सगळ्या समाजाच्या समोर सांगितला. मोलाचा संदेश आहे संतांचा. रामकृष्ण हरीचा एकांतात बसावं, एक माळ घ्यावी, जप करावा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रामाचं आचरण कसं होतं ते आठवायचं. राम शब्दाचं उच्चार करताना रामाचं आचरण होतं एक पत्नी, एक बाणी आणि एक वचनी. रामाच्या जीवनात एक वचन होतं. एक शब्द बोलला तर दुसरा बोलायची गरज नव्हती. एक बाण मारल्यानंतर दुसरा बाण मारण्याची गरज नव्हती. आणि एकच पत्नी करत होते. तुम्ही ऐकताय का सगळे? तुम्ही मला सांगायला लागलं का पत्नीचा? तुम्ही किती पण करा, माझं काही म्हणणं नाही. त्यांची परंपरा मला सांगायची. का सांगायची? कशा करता? रामाचा उच्चार करताना त्याचं आचरण ऐकायचं, कृष्णाचा उच्चार करताना त्याचा बोध आपल्या जीवनात प्राप्त करून घ्यायचा आणि हरिनामाचा अखंड जप करायचा. कोण आहे हरी? तो विटेवरती उभा आहे ना, तो हरी आहे. राम, कृष्ण आणि हरी एवढा श्रेष्ठ मंत्र सांगितला. आपण काय करतो? माझ्या जीवनात अमुक गोष्ट प्राप्त व्हावी, मी देवीला नवस केला. माझ्या जीवनात अमुक गोष्ट प्राप्त व्हावी, मी दत्तप्रभूंना नवस केला. अहो, मूलबाळ मला जन्माला यावं म्हणून मी देवाला नवस करतो. देवाला नवस केल्याने खरंच मूलबाळ होतं का? खरं सांगा. तुम्ही म्हणाल तू लागला का सांगायला? मी संतांची भूमिका सांगतो. म्हणजे का सांगायचं? कशा करता? मूलबाळ होण्यासाठी जो तुम्ही नवस करता, अजून पुढे जाऊन सांगतो. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. नवस केल्याने जर कन्या आणि पुत्र होत असते तर पती करण्याची गरज पडली असते का हो? तुम्ही ऐकता ना सगळे? पती करायची गरज का पडते? माझ्या जीवनामध्ये संतती प्राप्त व्हावी. हे शास्त्र आहे हो. शास्त्र सांगायला लाजायचं नसतं. ते कसंही असतं तर ते सांगायचंच असतं. दोन गोष्टी आता, शास्त्र आणि शस्त्र. जर आपल्या जीवनामध्ये युद्धाचा प्रसंग आला आणि आपल्याला शस्त्र चालवता येते, आपण चालू का नाही चालवणार? चालवू ना. माझ्या अंगावरती बला यायला नको, मला व्याधी व्हायला नको म्हणून शस्त्र आपण चालवतो. मग ते शस्त्र आपण लहान पोराच्या हातात देतो का? का नाही देत? कुठेतरी कापून घेईल, कुठेतरी नख तरी कापल, सगळ्या गोष्टी होतील. मग त्याच्या हातात जसं शस्त्र दिलं जात नाही, तसं ज्यांना शास्त्र कळत नाही त्यांच्या हातात पण शास्त्र दिलं जात नाही. कळतंय मला काय सांगायचं? शास्त्र आणि शस्त्र चांगल्या व्यक्तीच्या हातात देत जावा. शस्त्र जर चांगल्या व्यक्तीच्या हातात दिलं तर शिवाजी छत्रपतींसारख्या योद्ध्याच्या हातात जर शस्त्र असलं तर धर्मरक्षण होईल की नाही? आणि सामान्य दारू पिणाऱ्या माणसाच्या हातात जर शस्त्र दिलं कोणावरती वार करेल? मग दोन गोष्टी की नाही, शस्त्र आणि शास्त्र. आता तुम्हाला परत एकदा सांगतो. एक मुलगी होती, बालविवाह केले जायचे पूर्वीच्या काळामध्ये. बालविवाहामध्ये काय व्हायचं? लहान मुलगी असायची, मुलीचं लग्न पाळण्यातच लावलं जायचं असं म्हणतात. राजस्थानात ती अजून पण परंपरा, आम्ही 15 दिवस राहिलो तेव्हा ती परंपरा पाहायला भेटली आम्हाला. लहान मुलगी होती, लहान मुलीला सांगितलं तुझं लग्न करायचं. आता त्या लेकरीला काय काय म्हणजे लग्न कशाला म्हणायचं, प्रपंच कशाला म्हणायचं, त्याला काय कळणार आहे? त्याला सांगितलं तुझं लग्न करायचं. मुलगा आता थोडासा मोठा होता, धाटाकाटा 15-16 वर्षाचा मुलगा, 8 वर्षाची मुलगी. तिचं बाल्य अवस्थेमध्ये लग्न लावायचं ठरवलं. लग्न लावायचं ठरवल्यानंतर पहिल्या पूर्वीच्या काळामध्ये बैलगाडी होती नवरदेव नवरीला घरी जाण्यासाठी. आताच्या सारख्या गाड्या नव्हत्या. बापाने सांगितलं, लग्न लावून दिलं. लग्न लावून दिल्यानंतर त्यांची वरात निघाली घराच्या मार्गाने. मुलगी मागं बसली, नवरदेव पुढे बसला, अजून 2 जण बाजूला बसले. आता नवरदेव लग्न झाल्यानंतर फार आनंदात असतो की नाही? तुमचे सगळ्यांचेच लग्न झाले आहे की नाही? म्हणजे नवरदेवाचं लग्न झालं तर त्याचा आनंद काय वेगळाच असतो. त्याला असं वाटतं ह्या आनंदापुढे काहीच नाही आता.
त्याने बैलगाडी दामटायला सुरू केली. सर्जराजाची जोडी होती. सांगायला माझं कुठं काय बिघडतं, सर्जराजा म्हणायचं. बैलगाडी दामटायला चालू केली त्यांनी. ती काय म्हणायला लागली का, ए दादा, बैलगाडी जरा कमी हाक, बैलाला जरा दमाने हाक. काय म्हणायची, दादा. कोणाला, नवऱ्याला. काय म्हणायची, तो तिचा दादा होता का दादल्या होता? कोण होता, तुम्ही ऐकताय का सगळे? तो तिचा दादल्या होता का दादा होता? कोण होता? कोण, दादा? दादल्या होता ना, दादल्या म्हणजे नवरा. तो तिचा कोण होता, नवरा होता. पण ती काय म्हणायची, ए दादा, बैलगाडी जरा कमी हाक, म्हणजे मला वेदना होणार नाही. आदळून पडायची खाली, काय करावं सुचायचं नाही, धरून बसली. ए दादा, ए दादा, ए दादा, काय म्हणून बसली? दादल्याला दादा म्हणली. कशामुळं? समज नाही ना. मग सामान्य जीवनामध्ये लग्न करायचं ठरलं तरी वयाची पात्रता लागते, समज यावी लागते. मग परमार्थ करायचं म्हणले वयाची समज लागणार नाही का? समजुतीचा परमार्थ करायचं म्हणल्यानंतर संतांची भूमिका लागणार नाही का? म्हणजे दादल्याच्या ठिकाणी दादा म्हणून बसली. बऱ्याचदा शास्त्राला नको त्या गोष्टी म्हणणारे लोक आहेत. तुमचं काय शास्त्र खरं आहे? अजून पुढे जाऊन सांगतो. एक गावडे बाबा म्हणून होते आळंदीचे, ज्यांना मूळव्याधाचा फार त्रास होता. बाज टाकायचे, म्हणायचे खाली टोकर ठेवा आणि त्याच्यात मूळव्याधाचं रक्त पडायचं आणि वरती भारावून ज्ञानेश्वरी सांगायची. केवढं ज्ञानोबरायांवरती प्रेम असेल. मूळव्याधाच्या वेदना बघितल्या नाही महाराज, बघितलंच नाही. काय सांगायचे, मला ज्ञानेश्वरी आणून द्या, ज्ञानेश्वरी वाचतो. आणि तोंड दाबून कीर्तन बंद करावं लागायचं, तेव्हा कीर्तन बंद व्हायचं. केवढी निष्ठा असेल. त्यांच्या जीवनातला एक प्रसंग, एक व्यक्ती आला, म्हणे का हो बाबा, तुम्ही सांगता आमचा विठ्ठल असा आहे, आमचा विठ्ठल तसा आहे, विठ्ठल सगळीकडे, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल. तुम्ही सगळीकडे विठ्ठल भरला म्हणता, विठ्ठल सप्तही पाताळ भरून विठ्ठल आहे माझ्याकडे म्हणता. कुठे हो तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता आणि तुमच्या ज्ञानेश्वरीमध्ये तुमचा विठ्ठल जरा मला दाखवा. सामान्य असणारा ग्रहस्थी होता, विचारण्याकरता आला, सांगितली परंपरा. अरे मला सांग, बाबाच होते, परंपरेची मोठी घडी होती त्यांच्याकडे, जुन्या परंपरेचे बाबा होते. बाबा म्हणे मला सांग, तुझं लग्न होऊन किती दिवस झाले? प्रश्न कसा विचारला तुम्ही ऐका. म्हणे बाबा अमुक अमुक दिवस झाले, आता मला मुलगा झालाय म्हणे, बायको आताच बाळाती धुवायला गेली म्हणे नदीवरती. मग एक काम कर म्हणे, त्या नदीमध्ये तुझ्या बाळाचं आता एक बाळात वाहून गेले म्हणे, तेवढं बाळात शोधून आण, मग मी तुला माझा ज्ञानेश्वरीमध्ये विठ्ठल दाखवतो. त्याने बाबा असं काय बोलता, एवढी मोठी नदीचं पात्र आहे आणि त्याच्यामध्ये सामान्य असणारं बाळ तर कसं सापडून आणायचं मी, आणि मी जर बुडालो तर मग काय करायचं? अरे बावळाटा म्हणे, त्यांचे शब्द आहे माझे नाही. अरे बावळाटा, तुला सामान्य असणाऱ्या तुझ्या मुलाचं बाळात जर नदीमध्ये सापडत नाही आणि न भक्ती करता तुला ज्ञानेश्वरीत विठ्ठल दिसत असतो का? विठोबा रखुमाई मला पाणी प्यायचं होतं म्हणून विठोबा रखुमाईचं भजन घेतलं. आता हे काय होतंय, बऱ्याच ठिकाणी हाच प्रॉब्लेम होतो. आमचं विठोबा रखुमाईचं भजन घेतलं का लोकांना वाटतं हार घालायचं याला. तसं नाही, आमच्या स्वामीजींची विठोबा रखुमाई भजनाची परंपरा आहे म्हणून विठोबा रखुमाईचं भजन घ्यावं लागतं. एरवी लोक विठ्ठल विठ्ठल म्हणतात. आता परंपरा घालून दिली ना, मग परंपरेनुसार वागावं लागतं. आपण किती साजूक आहे याच्यापेक्षा स्वामीजी जे सांगतात ते मोठे आहे, त्याच्यामध्ये आनंद असतो म्हणून हे भजन घेतलं मध्ये. तसं काय मनात आणू नका लगेच, अजून वेळ आहे म्हणून. मग ते म्हणले सामान्य असणारं बाळ तू तुझं सापडत नाही तुला, आणि भक्तीमध्ये जर बुडालाच नाही तू, भक्ती जर तू केलीच नाही तर तुला ज्ञानेश्वरीमध्ये विठ्ठल दिसत असतो का? म्हणे आधी भक्ती मार्गामध्ये, विठ्ठलाच्या भक्तीमध्ये चिंब व्हावं लागल, सुखाची प्राप्ती करून घ्यावं लागल, मोक्ष स्वरूपाचं अध्ययन करावं लागल, एका एका शब्दाचा उच्चार समजून घ्यावा लागल, तेव्हा विठ्ठल समजत असतो. माझे स्वामीजी ग्रंथांचं लिखाण करत होते. का सांगायचं स्वामीजींचा महिमा? त्यांचाच महिमा सांगण्यात आनंद आहे. आमचं काय सांगायचा, त्यांच्यामुळे आम्ही बोलतोय. का सांगायचा? ग्रंथांचं लिखाण सुरू होतं आणि पेन होता हातामध्ये, बॉल पेन. ग्रंथांचं लिखाण माऊली, ग्रंथांचं लिखाण सुरू असताना पेन संपला, बॉल पेन होता, त्यातली शाई संपून गेली. मग जो लिखाण करणारा व्यक्ती होता त्याने काय केलं, पेन धरला आणि फेकून दिला, जोरात फेकला. स्वामीजींनी कवडच लावून घेतलं, कवड माहिती ना, दरवाजा लावून घेतला, दरवाजा लावला आणि 8 दिवस स्वतःला उघडलंच नाही. स्वामीजींनी फार व्याकुळ झाले, जसं ताटी उघडा ज्ञानेश्वरात सगळे व्याकुळ झाले. का तुम्ही दरवाजा उघडत नाही? काय चुकलं आमचं? सूक्ष्मता परमार्थाची कशी असते मला सांगायचं, किती सूक्ष्मतेने परमार्थ केला जातो. मग स्वामीजींना 8 दिवस व्याकुळ झाल्यानंतर विनंती केली, म्हणे तुम्ही बाहेर या ना, आमचं काय चुकलं ते आम्हाला सांगा. म्हणे बाळा,
मला सांग, त्या पेनाने ग्रंथांचं लिखाण केलं, भगवंताच्या 4 गोष्टी तू त्या हाताने लिहिल्या, त्या पेनाने लिहिल्या, आणि तो पेन शाई संपल्यानंतर तू सहज फेकून दिला. उचलायचा, डस्टबिन मध्ये सावकाश नेऊन ठेवायचा, त्याचे उपकार मान्य करायचे, तुझ्यामुळे मला 4 शब्द देवाचे लिहिता आले. ही सूक्ष्मता आहे परमार्थाची. तुम्ही ऐकता का? म्हणजे ह्या आसनावरती मला उभं राहता आलं, नारदाची गादी म्हणून मी याच्यावरती उभं राहिलो, मग याला पायाने चिटकारायचं नाही. विठ्ठल जळीस तळी भरला, अरे ठाव नाही भरला, आजी मी दृष्टीने पाहिला. विठ्ठलच विठ्ठल सगळीकडे. जर मी म्हणतोय, तोंडाने म्हणतोय, सगळ्यांना सांगतोय विठ्ठल मी सगळीकडे पाहिला, आणि मला जर आसनामध्ये दिसलाच नाही. फार तोंड टाकून बोलणारे व्यक्ती असतात. कुणी दिसलं का तोंड टाकून बोलायचं, कुणी दिसलं का तोंड टाकून बोलायचं. तुकोबारे म्हणतात, राखावी बहुतांची अंतरे आणि भाग्य येते तदनंतरे. फार लोकांची मन राखावं लागतात. तुकोबारांच्या जीवनात केवढी व्याकुळता. मंबाजी भाऊंनी किती मारलं, त्यांना मारलं, एवढं मारलं, काट्या होत्या मला वाटतं त्या फांटीला, जोरात मारायचं. त्यांच्या अंगाला फार वेदना झाल्या, आणि तुकोबाराय कीर्तनासाठी येऊन उभे राहिले. तुकोबाराय म्हणे, अरे माझा मंबाजी का नाही आला. किती मन राखायची परंपरा आहे. म्हणजे मन राखायला शिका, तोंड टाकून कोणाला बोलू नका. सगळीकडे विठ्ठल जर आम्हाला पाहावासा वाटतो ना, तर सूक्ष्म गोष्टीमध्ये पहिला पाहावा लागेल. निर्जीव गोष्टीत विठ्ठल पाहायला शिका, मग सजीवात विठ्ठल दिसत असतो. निर्जीवाचं जर ध्यान झालं, म्हणजे 2 गोष्टी, एक तटस्थ लक्षण आणि एक स्वरूप लक्षण. तटस्थ लक्षण तुम्ही ऐकताय ना, हे ऐका जरा, ऐकण्यासारख्या गोष्टी. तटस्थ लक्षण म्हणजे माझा विठ्ठल काय करतो, विटेवरती उभा आहे. उघडे पंढरपुराचे आले, नेनो परब्रह्म चुकले, आणि उघडे पंढरपुराचे आले. परब्रह्म स्वरूप पंढरीनाथ परमात्मा विटेवरती हात देऊन उभा राहिला. असंच आहे की नाही? समचरण, समदृष्टी, आणि समान कमरेवरती हात देऊन उभा आहे. कोण? भगवंत. का हो? त्याने काय सांगितलं माहिती का? जगत प्रमाण दावित असे असं म्हणतो पंढरीनाथ परमात्मा. म्हणजे हे जे भवसागर आहे ना, हे भवसागर तरुण जाण्यासाठी हे फक्त कमरे एवढंच आहे. तुम्ही माझे चरण धरा, उद्धरण नेण्याचं मी बघतो. कोण म्हणतं? देव तुम्हाला सांगतो, मी कमरेवरती हात ठेवले, मला कंटाळा आला म्हणून नाही ठेवले, मी व्याकुळ झालो म्हणून नाही ठेवले. आणि भक्ताची वाट पाहण्यासाठी तो उभा आहे. वाट पाहे उभा, वाट पाहण्यासाठी कमरेवरती हात देऊन उभा आहे. कोण? पंढरीचा परमात्मा. आपण कोणाला नवस करतो? काहीतरी इच्छा प्राप्त करून घेण्यासाठी. एक नवस करा जीवनामध्ये, एकच नवस करा. काय नवस करायचा? आठवीन पाय हा माझा नवस, रात्र ही दिवस पांडुरंगा. एक नवस करायचा जीवनामध्ये, देवा तुझ्या चरणांचं मी अखंड स्मरण करीन. आणि त्याच्या चरणांचं एकदा स्मरण करायला चालू झालं, एकदा त्याच्या पायाला मिठी बसली, तर तो आपल्याला कोणाच्या दारामध्ये हात करू देतच नाही. तुकोबारांनी एकच कर्तव्य केलं, आम्ही एकच धरेला चित्ती तो रखुमाईचा पती. आम्ही चित्तात कोण धारण केला? तर रखुमाईचा पती म्हणजे विठ्ठल परमात्म्याला आम्ही चित्तामध्ये धारण केलं, आणि त्याला धारण केल्यामुळे आम्हाला कोणाकडे हात करण्याची गरज पडली नाही. तुकोबारांच्या जीवनात एक नियम होता, ते म्हणायचे, माझ्या जीवनामध्ये अयाचक वृत्ती आहे, अयाचक परंपरा. अयाचक म्हणजे काय? कोणाकडेच काय मागायचं नाही. काय नाही मागायचं? हात करणं म्हणजे लाजिरवाणं जीवन आहे. कोणातरी पुढे हात करणं. बघा बऱ्याचदा आहे ना, आपण जर कोणाला सारखे पैसे मागत असेल ना, सारखे पैसे मागत असेल, सारखी एखादी वस्तू मागत असेल, तर बऱ्याचदा आपण समोरून गेलो की तो काना डोळा करून पलीकडून निघून जातो. सगळ्यात जर वाईट सांगितलं असेल तर ते मागणं. तुम्ही ऐकताय ना सगळे? म्हणजे मागायचं, संसारातल्या गोष्टी आपण मागतो हे तर ठीक आहे. देवाकडे आपण नवस पण करतो, देवा मला हे प्राप्त करून दे, मग मी तुला अमुक कापतो. देवा तू मला ते प्राप्त करून दे, ते अमुक कोंबडं कापतो. अहो, कोंबडन बकरं तुम्ही कापताय, ह्याच्या परंपरा बंद झाल्या पाहिजे. का सांगायचं? कसं करता? जो जिभीने पाणी पितो, परत ऐका, जो जिभीने पाणी पितो त्यांनी मांसाहार केला पाहिजे. परत ऐका, हे व्यासपीठ धर्माचं व्यासपीठ आहे, आणि तुम्ही या गोष्टी सांगितल्या पाहिजे. सगळ्यात सुरुवात जर चांगल्या गोष्टीतून होत असेल कोणत्या, तर ती आहारामधून होत असते. तुमच्या जीवनात जर आहार सात्विक आला तर तुमची वृत्ती सात्विक होते. वृत्ती सात्विक झाली, तुमचं रक्त सात्विक तयार होतं, तुमच्या बुद्धीतले विचार सात्विक तयार होतात, आणि तुमच्या जीवनातलं मार्गक्रमण हे सात्विक सुरू होतं. म्हणून आहार शुद्धी पाहिजे. शास्त्राने पहिली काय शुद्धी सांगितली? आहाराची शुद्धी सांगितली. म्हणून सात्विक आहार घेत जा. आपण जर अंत्यविधीला गेलो एखाद्याच्या, आपण काय करतो आल्यावरती? काय करतो आल्यावरती? हातपाय धुतो. आपलं कीर्तन थोडं लेट सुरू झालेलं आहे, 10-5 मिनिटं अलीकडे पलीकडे होतील. आपण काय करतो आल्यावरती? तोंड हातपाय धुतो, स्नान करतो, कपडे धुवायला टाकतो, आणि आपल्याला काय वाटतं? वाह, स्वच्छ झालं. काय वाटतं? स्वच्छ झालं. मेलेल्या मड्याच्या अंत्यविधीला गेल्यानंतर तुम्हाला असं वाटतं घरी येऊन स्नान करावं, कडू पाला खावा, मग आम्ही स्वच्छ होतो. तुम्ही ऐकताय ना? सगळे ऐका.
विधीला गेल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी कराव्याशा वाटतात, ते मेलय त्याच्या विधीला गेलो तरी स्वच्छ व्हावं असं वाटतं आल्यानंतर. तुम्ही रोज कापून खाता, तुम्ही स्वच्छ आहे का हो? तुम्ही ऐकताय का माझं? तुम्ही रोज कापून खाता, तळमळतोय त्याचा जीव, तुम्ही त्याला त्याच्यामध्ये घालता, कुकरमध्ये टाकता, अमुक पातेल्यात घालता आणि त्याला खालून वेदना देता. व्याकुळता नसेल होत? खरं प्रामाणिकपणाने सांगू का, हे जर चालत राहिलं ना तर धर्म बुडायला वेळ नाही लागणार, आणि धर्म बुडाला की संपली परंपरा. म्हणून हे जपलं पाहिजे. आम्ही वेदना होतात आम्हाला, तिकडून आल्यानंतर स्नान केलं पाहिजे. ठीक आहे, स्नान करायचं. रोज कापून खाता, तुम्ही किती स्नान केल्याने किती पवित्र व्हालो? तुम्ही ऐकताय का सगळे? हे जाणीवपूर्वक आहे. हे कशा करता सांगतो, हेच महत्वाचं आहे. सुरुवातच आहारामधून सांगितले ज्ञानोबरांनी. ही जर चांगली सुरुवात केली तर चांगल्या गोष्टी होतील. म्हणून आहाराची शुद्धी पाहिजे. आपला आहार सात्विक झाला तर आपलं जीवन शुद्ध होईल. मग ज्ञानोबरांनी ही परंपरा सांगितली ना, तुकोबारांनी ही परंपरा सांगितली. त्यांच्या जीवनात काय कमतरता होती? 65 लाखांची तुकोबारांची जागीरदारी होती म्हणतात. तेव्हाचे 65 लाख. आता तुम्ही त्याचा कॅल्क्युलेशन करा किती व्यवहार होऊ शकतो. मग एवढी परिस्थिती दांडगी असताना त्यांनी असे चाळे केले का? तोंडाचे चोचले. असं म्हणतात तुकोबारे पंक्तीला बसले ना तर मीठ पण मागत नव्हते. परत एकदा सांगतो, खावा, चांगलं खावा, चांगलं राहावं, चांगला कपडा अंगावरती धारण करावा, चांगलं जीवन जगावं, पण चोचले करू नये जिभेचे. ह्या जिभेचे ज्या दिवशी आपण चोचले करायला सुरू करतो, मला अमुकच खायला पाहिजे, मला अमुकच अन्न सेवन केलं तरच माझं जीवन चालत, परमार्थ कधीच नाही होत. हे चोचले जोपर्यंत, आता अजून पुढे जाऊन सांगू का, स्मरण होत राहतं शब्दांचं. कशा करता सांगायचं, आता हे पोट तिडकीनं सांगतो फार. ज्ञानोबा म्हणतात, येरा विषय तुटे ऐसा नियमून येरसाटे आणि जीवन न घटे येणे विन. एखादा माणूस जर ओवी सांगणार असेल ना, फार आनंद होतो. तुम्ही ओवी सांगताय, मला फार समाधान वाटतंय. काय सगळेच लोक बसलेले असतात. ओवी, ज्ञानोबरांची ओवी आपल्या गावासारख्या ठिकाणी एखादा महात्मा सांगतो म्हणजे हे दुर्मिळ आहे. ओवी सांगणं कशा करता, ज्ञानोबरांच्या ओवीचं सामर्थ्य एवढं मोठं आहे का ते स्मरण होण्यासाठी हजारो जन्माचं पुण्य लागतं. ज्ञानोबरांचं एक अश्वमेध यज्ञ केल्यानंतर 12 वर्ष तपश्चर्या करायची, एक अश्वमेध यज्ञ प्राप्त करायचा, आणि मग नंतर जे पुण्य प्राप्त व्हायचं ना, ते एक ज्ञानेश्वरीची ओवी जर आपल्या कानावरती पडली किंवा एक भगवद्गीतेचं अक्षर जर आपल्या कानावरती पडलं तर एक अश्वमेध यज्ञ घडल्याचं पुण्य लागतं. रोज जर भगवद्गीता ऐकली तर तेवढं पुण्य साचेल. हे पुण्य साचवा ना. ते पुण्य तर आपण साचवतच आहे. पैसा जमा करायचा आपला धंदाच आहे. महिनाभर काम केलं का 2 पैसे प्राप्त व्हावं आपल्याला वाटतं. अरे, अडचणीच्या काळामध्ये जपून ठेवलेला पैसा ज्याप्रमाणे कामाला येतो, तसं अडचणीच्या काळामध्ये केलेली भक्ती कामाला येत असते. तुम्ही ऐकताय ना सगळे? अडचणीच्या काळामध्ये ज्ञानोबा म्हणतात, देह वैकल्याचा वारा झणी लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाची पांजिरा स्वयंतया ते. आत्मबोध रूपी पिंजऱ्यामध्ये एखादी पत्नी आजारी पडावी. तुम्ही ऐकताय ना? एखादी बाई आजारी पडली, मग तिच्या नवऱ्याने काय करायचं? तिला घेऊन जायचं दवाखान्यात का तिनं सांगायचं मग घेऊन जायचं? काय करायला पाहिजे? म्हणजे एखादी पत्नी आहे, माझी पत्नी आजारी पडली, मग मी काय करायचं? तिनं सांगायचं मग मी तिला दवाखान्यात न्यायचं का आपसुकच तिला दवाखान्यात घेऊन गेलं पाहिजे न सांगताच नेलं पाहिजे ना? तसं लाज वाटते ना, माझी बायको आहे, तिला दवाखान्यात नेणं माझं कर्तव्य आहे. जशी मला लाज वाटते ना, तसं देव म्हणतो मला पण लाज वाटते. कशी लाज वाटती? देव भक्तांनी जन्मभर माझी भक्ती करायची, जन्मभर माळ घालायची, जन्मभर वारी करायची, सगळ्या गोष्टी करायच्या, आणि त्याच्या संकटाच्या समयाला त्याने आवाज द्यायचा, मग मी त्याच्याकडे जायचे. हे मला लाजीरवाणं वाटतं. कोण म्हणतं? देव. आत्मबोध रूपी पिंजऱ्यामध्ये देव त्याला सुखरूप ठेवत असतो. त्याच्या जीवनात दुःख येऊ देत नाही, यमाला त्याला नेऊ देत नाही. अजून एक परंपरा सांगतो, डोक्याला गंध लावत जा, कपाळ उघडं नका ठेवत जाऊ. आपला धर्म आहे. कुंकू का लावायचं, गंध का लावायचं, अष्टगंध. एक राजे होते आणि त्यांचा पेहराव, त्यांची ती फौज घेऊन जंगलातून निघाले ते, आणि त्यांचा एक सेवक होता. त्यांच्या सेवकाला जरा चक्कर आल्यानंतर तो एका झाडाखाली पडला. झाडाखाली पडल्यानंतर त्याला वाटलं मी आता मरतो. त्याला वाटलं तो मेला. पण कावळावरती बसलेला होता. कावळ्याने देहधर्म केला. देहधर्म म्हणजे काय? कावळ्याने त्याची विष्ठा त्याच्या कपाळावरती टाकली. कोणाच्या? त्या सेवकाच्या. आणि ती बरोबर कपाळावरती पडली. आणि ते गंध लागल्यासारखं वाटलं. यमाचे दूत आले. ते म्हणे आता याला कसं उचलायचं, याच्या कपाळाला तर गंध आहे, याला आम्ही नाही नेऊ शकत. मेल्यानंतर सुद्धा यम नेत नाही. डोक्याला
गंध असेल तर. तुम्ही ऐकताय का सगळे? म्हणजे डोक्याला गंध लावणं म्हणजे फक्त हे काय असं आज नाजूक कपाळ आहे ना, आमच्या कपाळाला त्रास होतो, लोक काय म्हणतील, 4 लोक काय म्हणतील. अरे कोणते 4 लोक काय म्हणणार आहे? कपाळ तुझं आहे ना, कपाळ तुझं, आणि 4 लोक कशाला काय म्हणतील? माळ घातलं तर 4 लोक काय म्हणतील? गळा तुझा, गळा तुझा आहे, तुझ्या काय तलवार थोडंच ठेवणार तो, म्हणतील तर म्हणतील, काय फरक पडतो? म्हणून पवित्र तुळशीची माळ घालावी, पवित्र गंध लावावा, शेंडी ठेवावी. दाढी का ठेवायची? दाढी फक्त समाजामध्ये आम्ही छत्रपतींच्या परंपरेतले आहोत म्हणून दाढी ठेवायची असं नाही, असं नाही. परंपरा जपायच्या म्हणजे काय? दाढी म्हणजे वैराग्याचं लक्षण असतं. ही दाढी वैराग्य. एक बाबा होते, संन्यासी होते, इथपर्यंत दाढी त्यांची आलेली, आणि एक मावशी होत्या. त्या मावशी त्यांना रोज विचारायचे, बाबा तुमची दाढी खरी का खोटी? बाबा म्हणायचे, तुला मी उद्या सांगेल. जंगलात राहायचे दोघं पण. मावशी रस्त्याच्या कडेला राहायच्या, सगळ्या गोष्टी व्हायच्या. ते म्हणायचे, मी तुला उद्या सांगेल. रोज बाबा परिक्रमा करायला निघाले का ते म्हणायचे, बाबा तुमची दाढी खरी का खोटी? ते म्हणायचे, मी तुला उद्या सांगेल. बाबा एक दिवस वारले, पण बाबांनी काय दाढी खरी का खोटी सांगितली नाही. बाई म्हणली, बाबा मेला पण मला दाढी खरी का खोटी सांगितली नाही. काय म्हणली? बाबा मेला, तिरडी निघाली ना बाबाची, बाबा तिरडीवरच उठून बसली. तुम्ही ऐकताय ना? म्हणे, बाई तुम्ही मला विचारत होता, आज मी तुम्हाला सांगतो की माझी दाढी खरी की खोटी. दाढी हे वैराग्याचं लक्षण आहे. मी जिवंत असताना जर माझ्या पाऊल जर वाकडा पडला असता तर ही दाढी खोटी. वाकडा म्हणजे काय? मी एखाद्या स्त्रीकडे वाईट दृष्टीने पाहिलं असतं, मी व्यभिचार केला असता, मी दारू पिली असती, मी गांजा वाढला असता, मी अमुक केला असतं, सगळं केलं असतं, तर माझी दाढी खोटी ठरली असती. म्हणून मी मरेपर्यंत जर मला वैराग्य टिकून ठेवायचं असेल तर ही दाढी खरी का खोटी सांगता येत नाही. बाबा मेल्यानंतर तिरडीवरती उठून बसले, म्हणे आता मी मेलो, मी माझ्या स्वरूपापर्यंत चाललो, ही माझी दाढी खरी. म्हणून दाढीचं लक्षण म्हणजे हे वैराग्याचं लक्षण आहे. आताची दाढी ठेवणं म्हणजे वैराग्याचं लक्षण नाहीये लोकांचं. दाढी हे वैराग्याचं लक्षण आहे. का ठेवायची, कशा करता ठेवायची? हे वैराग्य प्राप्त व्हावं आपल्या जीवनामध्ये. एक बांधिलकी असावी, एका चक्रामध्ये आपण स्वतःला बांधून घ्यावं, शेंडी ठेवावी, धोतर घालावं. ह्या परंपरा आपण जपायला लागलो का आपण कोणाकडे वाईट दृष्टीने पाहत नाही आणि लोक आपल्याकडे वाईट दृष्टीने पाहत नाही. खरी परंपरा ही आहे. लोकांनी त्याचा काहीतरी अन्वय वेगळा सांगितला आणि दाढी ठेवायची परंपरा सुरू केली. दाढी जर ठेवायची असेल, इथून पुढे दाढी ठेवणाऱ्यांनी परत ऐका कान उघडे करून, दाढी ठेवायची म्हणजे वैराग्याचं लक्षण आहे, भामटेपणाचं लक्षण नाही. परत ऐका, हे स्वामीजींचा शब्द आहे. दाढी ठेवून भामटेपणा करणं म्हणजे व्यभिचार करणं. म्हणून दाढी ठेवायची, वैराग्यमय जीवन जगायचं, पवित्र जीवन जगायचं. तुकोबारे तेच जीवन जगले आणि ते जीवन जगले म्हणून अदृश्याचं दर्शन सांगायचे त्यांच्यामध्ये व्याप्ती तयार झाली. काय होतं अदृश्याचं दर्शन? ते म्हणले, तापली चंदन निववितो कुडी, त्रिगुणत्व काळी संत संग, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, नकळे तो साचार ब्रह्माधिका. का सांगायचं, कसं करता? हा 6 चरणाचा अभंग आहे आणि तुम्ही 6 तास बसून राहिले तरी सांगू शकतो. किती तास? 6 तास तुम्ही बसले तरी हे चरणाचं एकही चरण सुटणार नाही, एवढी व्याप्ती आहे अभंगाची. पण आता मर्यादित वेळ आहे, त्या वेळेत आपल्याला थांबणं कर्तव्य आहे. आता काय सांगायचं? शब्दशः अर्थ सांगतो. त्याने काय सांगितलं? माय बाप पिंड पाळीला माया, जन्म मरण जाया संत संग, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, नकळे तो साचार ब्रह्माधिका. म्हणजे आपले मायबाप जर आपल्याला सांभाळत असतील तर त्यांच्या अंतःकरणामध्ये एक भूमिका आहे. काय भूमिका आहे? माझं लहान बाळ जसं मी सांभाळलं त्या पद्धतीनं मी म्हातारपणामध्ये माझी म्हातारपणाची काठी व्हावी म्हणून मी मुलगा जन्माला घातला. काय केलं? मुलाला जन्माला घालण्याचं कर्तव्य म्हणजे माझी म्हातारपणाची काठी व्हावी मुलानी म्हणून जन्माला घालतात. म्हणजे मायबापांचा सुद्धा स्वार्थ आहे याच्यामध्ये, बिगर स्वार्थाचं कोणच नाही. बिगर स्वार्थाचं जर कोण असेल तर ते फक्त संत आहेत. ते काय म्हणतात? मायबाप पिंड पाळीला माया. माया म्हणजे काय? हे सगळं जगत मायेने चाललेलं आहे आणि हे सगळं मायेचं कार्य आहे. म्हणून ह्या मायेच्या कार्यामध्ये जर अडकलं कोण असेल तर हे मोहाधिक लोक. सात्विक लोक मोहामध्ये कधी अडकत नाहीत. सात्विक लोक भगवंताच्या भक्तीमध्ये रममान होण्याचा प्रयत्न करतात आणि भगवंताची भक्ती काय करते? अदृश्याचं दर्शन प्राप्त करून देते. कोणाच्या माध्यमातून? संतांच्या माध्यमातून. म्हणून जन्म मरण जाय संत संग. जन्म मरणाची परंपरा कुंठित करायची असेल तर संतांचे चरण धरावे लागतील. अजून पुढे जाऊन सांगतात तुकोबारे, ते म्हणतात, संतांचे वचन वारी जन्म दुःख, मिष्टान्न ते भूक निवारण. आपल्याला भूक लागल्यानंतर मिष्टान्न खातो म्हणजे अन्न आपण सेवन करतो, पण आता खाल्लेलं अन्न आपण परत विष्ठा होती, त्याचं रक्त होतं, त्याचे मलमूत्र बाजूला जातात, रक्ताभिसरण वेगळं होतं, परत भूक लागते. आपल्या जीवनातली भूक संपली का? नाही संपली. मग आपल्या जीवनातली भूक संपवणारे जर कोण असतील तर ते संत आहे. मिष्टान्न ते भूक निवारण म्हणजे
म्हणजे मिष्टान्न खाल्ल्यानंतर आपली भूक संपते, 10-5 मिनिटापुरता आराम भेटतो, कोणाचा पैसा यायचा असेल तेही लक्षात राहत नाही, अरे वा छान जेवण झालं, समाधान वाटतं. पण मिष्टान्न खाल्ल्यानंतर परत भूक लागते. मिष्टान्न ते भूक निवारण. संतांचे वचन वारी जन्म दुःख, जन्मदुःखाची वारणाच करून टाकतात. परत जन्माला येणे नाही, परत पुनरपी जननम पुनरपी मन, किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित. आता प्रमाण नाही दिलेलंच चांगलं. कसं करता, चिंतन करायला वेळ भेटत नाही. काय ज्ञानेश्वरीची परंपरा अशी आहे, 3 तास पाठाला बसावं लागतं आणि त्याच्यात एक पण प्रमाण नसतं, बसून ऐकायचे असते. पाठ असतो ना समोर, म्हणून ज्ञानेश्वरीचं चिंतन हे पाठाचं ऐकलेलं असतं, म्हणून त्याच्यात प्रमाणाची फार गरज पडत नाही आम्हाला. तुम्हाला वाटलं तर एखादं द्या, आमचं तसं काही म्हणणं नाही. तुम्हाला समर्पक वाटलं तर तुम्ही द्या, माझं म्हणणं कुठंच नाही. पण माझं चिंतन हे सुरूच राहणार. का सांगायचं, आम्हाला चिंतनाची परंपरा आहे, आम्हाला गायनाची परंपरा नाही. गाता येईल तेनेची गावे, आम्हाला गाता येत नाही, आम्ही गातच नाही. तुम्हाला येतं, तुम्ही गोड गातात, तुम्ही गायलं पाहिजे. तुम्हाला वाजवता येतं, तुम्ही वाजवलं पाहिजे. पण हे वाजवणं आणि हे गाणं कोणासाठी पाहिजे, हे हरीसाठी पाहिजे, माझ्यासाठी नको, लोकांची मन रमवण्यासाठी नको. हे देवासाठी जेव्हा गाल ना, त्यावेळेस तुमचं गाणं सार्थकी लागेल, तुमचं वाजवणं सार्थकी लागेल आणि तुमचं पण मृदंग वाजवणं सार्थकी लागेल. का सांगायचं, कसं करता, वैष्णव व्हायचं, वारकरी व्हायचं, सगळ्या गोष्टी करायच्या, कलाकार नाही व्हायचं. कलाकार फार आहेत समाजामध्ये. कलाकार झालं का वेदना होणार. निष्ठावंत वारकरी व्हायचं. वारकरी झालं तर काय होईल, भगवंत आपल्याला सांभाळेल आणि आपल्याला भेट देण्यासाठी वारकरी व्हायचे. मग ते काय म्हणले, संतांचे वचन वारी जन्म दुःख. आपल्या जीवनातली म्हणजे जन्म मरणाची जी तुम्हाला कधीतरी विंचू चावला का हो, तुम्ही ऐकताय का, कधीतरी विंचू चावला का, विंचू तेव्हा वेदना झाल्या का, ते आता आठवतात का, नाही ना आठवत, पण वेदना झाल्या ना. तसं जन्म मरणाचं दुःख झालं, ते आता जरी आठवत नसेल तर पण ते झालं, आता आठवत नाही. का सांगतो, कसं करता, प्रपंच एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता, न होईल मागुता कदा कल्पांती घडेना. सशाला येणारे शिंग, तुमच्याकडे सशाला शिंग पाहिले का तुम्ही कधी, किती शिंग असतात, तुम्ही ऐकताय सगळे, सशाला किती शिंग असतात, नसतात ना. तसा प्रपंच कधीच नव्हता. सशाला जसे कालही शिंग नव्हते, जसे आजही शिंग नाही आणि उद्या पण शिंग येणार नाही, तसा संसार कालही नव्हता, संसार आजही नाही आणि संसार उद्याही नाही. आकाशाला येणारं फुल किती लोकांनी पाहिलं, तुमच्याकडे आकाशाला फुल नाही आहेत, आमच्याकडे पण नाही. ऐका आता कसं करतं सांगायचं, हे दृष्टांत ज्ञानोबरायांचे. आकाशाला येणारं फुल जर फुल कालही नव्हतं, आजही नाही आणि उद्याही नाही, तसा संसार कालही नव्हता, संसार आजही नाही आणि संसार उद्याही नाही. आकाशात येणारे गडद ढग किती लोकांनी पाहिले आणि त्याच्यामध्ये असे मोठे मोठे गड तयार झाले, तुम्ही पाहिले का, किती वेळापुरते असतात. आभ्राची सावली जाईल राया, बेगडाची बावली, विषयाची समसुख, बेगडाची बावली म्हणजे विषयाची समसुख. हे विषयातलं जे सुख आहे ना, ते कशासारखं असतं, बेगडाची बावली. बेगडाची म्हणजे काय, शेणाची एखादी बावली जर बनवली तुम्ही, ती किती वेळ राहते हो, पोरं खेळायला लागली का तुटून जाते. तसं हे विषयाचं सुख, हे प्रपंचाचं सुख तसं भासतं. तुका भासला मानवी वेशधारी, परी हा लीला विग्रही निर्विकारी. तुकोबराय फक्त मानवाचा देह घेऊन आले, पण ते मानव नव्हते, ते स्वतः देव स्वरूप होते. येतो जातो आम्ही देवाचे सांगत, देवाच्या सोबत येतो आणि देवाच्या सोबत जातो म्हणतात. ते देवरूप होते स्वतः. ते म्हणले, तुम्ही जेव्हा रामरूपात होते ना, तेव्हा आम्ही काय झालो माहिती का, आम्ही वानर झालो. तुकोबराय काय म्हणले, तुम्ही जेव्हा राम झाले तेव्हा आम्ही वानराच्या फौजेमध्ये आलो. जेव्हा तुम्ही कृष्ण झाले तेव्हा आम्ही गोपाळ आणि गाई झालो, आणि तुम्ही जेव्हा हरी झाले त्या टायमाला आम्ही वारकरी म्हणून जन्माला आलो. म्हणजे तुकोबराय त्यांच्या सोबतच आहे की नाही, जेव्हा राम होते. आता परत एक भूमिका सांगतो. रामदास स्वामींचा महिमा तुम्हाला सगळ्यांना माहिती, मनाचे श्लोक सगळ्यांना पाठांतरात असतील, लहानपणी शाळेत शिकवले जायचे. रामदास स्वामी एकदा पंढरपूरला आले म्हणतात, आणि पंढरपूरला आल्यानंतर त्यांच्या अंतःकरणामध्ये रामाला पाहण्याची भूमिका तयार झाली. ते म्हणे, कुठे गेली शरयू गंगा आणि येथे आणली चंद्रभागा. शरयू आणि गंगा कुठे गेली, इथं तर चंद्रभागा आली. आता ती चंद्रभागा पाहायचंच नाही कधी, शरयू आणि गंगा नदी पाहायचं ना. ते म्हणे, इथं कुठं माझा राम कुठं गेला, कोदंड पाणी राम मला दिसत नाही, इथं तर विठ्ठल उभा आहे विटेवरती हात देऊन. ते व्याकुळ होऊन देवाला म्हणायला लागले, कोणाला, इथे का रे उभा श्रीरामा, इथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघ श्यामा, मनमोहन मेघ श्यामा.
येथे कारे उभा श्रीरामा, कोठे गेली सरयू गंगा, येथे आणली चंद्रभागा, येथे कारे उभा श्रीरामा, येथे कारे उभा श्रीरामा, मनमोहन मेघ श्यामा, मनमोहन मेघ श्यामा, येथे कारे उभा श्रीरामा. ज्या स्वरूपाला आपल्याला पाहण्याची ताकद तयार झाली ना, त्या विटेवरती असं म्हणतात, कोदंड पाणी राम उभे झाले, ते विटेवरचे विठ्ठल खाली आले आणि राम उभा राहिला. कोण? मला रामाला पाहण्याची ताकद तयार झाली, रामदास स्वामींच्या अंतःकरणात भूमिका तयार झाली, मला रामाला पाहायचंय. तर राम स्वतः प्रगट झाले होते भक्त प्रल्हादासाठी, काष्टातून आले होते म्हणतात, लाकडातून प्रगट झाले होते का नाही. त्याला विचारलं, का रे तुझा देव इथं आहे का म्हणे. ते म्हणले, शुष्क काष्ट गुरुगुरी लाज हरी न धरी. हे लाकूड आहे का नाही, वाळलेल्या लाकडातून देव प्रगट झाले होते नरसिंहाचा अवतार घेऊन, गुर्र 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 करीत सिंहाचा अवतार घेऊन बाहेर आले. कोणासाठी? भक्तासाठी. कोणासाठी? भक्तासाठी आले. अजून पुढे जाऊन सांग का, भरत सभेमध्ये वस्त्रहरण झालं. वस्त्रहरण झाल्यानंतर देवाला आवाज दिला. काय म्हणले देवा? अरे आधी आवाज नाही दिला, आधी 5 पती होते, सगळ्या गोष्टी. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, देवा कुठे थांबला रे तू? तिने जर आधी आवाज दिला असताना, देवा तू मला आता लगेच भेटायला ह्या क्षणाला, ती काय म्हणली? द्वारकेचा राजा. मग आता देव ही जर इकडे असेल कुरुक्षेत्रावरती आणि देव द्वारकेला आहे, देवाला यायला वेळ लागेल की नाही? मग देवाला द्वारकेच्या म्हणल्यामुळे तिथे यावं लागलं. ते जर म्हणले ना देवा तू कुरुक्षेत्रात आहे, तू इथंच प्रगट होतं, तिथंच प्रगट झाले असते. मग द्वारकेतून येता येता देवानी स्वतःचं वाहन पण विसरले. ते म्हणले म्हणजे हा त्वरा झाली गरुडा टाकीले मागे, झाली गरुडा टाकीले मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे, द्रौपदीच्या लागे नारायणे, द्रौपदीच्या लागे नारायणे. हे चिंतनात असं प्रमाण आलं तर मग घ्यायचं थोडं अवघड होतं. म्हणजे त्वरा झाली म्हणजे घाई झाली. कोणाला? देवाला. देवाचं वाहन काय? गरुड. म्हणजे माझ्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी गरुड वाहन पण विसरले देव. त्वरा झाली, घाई झाली देवाला. त्वरा झाली गरुडा टाकीले मागे आणि द्रौपदीच्या लागे नारायणी. द्रौपदीला भेटण्यासाठी देव धावत आले आणि स्वतः वस्त्र झाले. वस्त्र पुरवलं नाही, देव स्वतःच वस्त्र झाले, तिला वस्त्र पुरवलं. भक्त तिला वस्त्र देऊ शकतो, शबरीसाठी येऊ शकतो, भक्त प्रल्हादासाठी लाकडातून प्रगट होऊ शकतो. आपण जर खरंच अंतःकरणापासून जर व्याकुळ झाले तर आपल्यासाठी प्रगट होणार नाही का? का नाही होणार? 10-5 मिनिटं अलीकडे पलीकडे होऊ द्या, पण हे ऐकण्यासारखं आहे आणि हे सांगण्यासारखं आहे. हे ऐकलं तरच तत्वज्ञानापर्यंत जाता येईल. मोक्ष स्वरूपाची प्राप्ती कशाला म्हणायचं ते समजून घेता येईल. काय असतं तुम्हाला मी दृष्टांत सांगत होतो. सशाला येणारे शिंग काल नव्हते, माणूस इथपर्यंत आला पाहिजे, किती पण पुढे गेला तर सिद्धांतापर्यंत माणूस परत आला पाहिजे. म्हणजे सशाला जसे काल शिंग नव्हते, आज नव्हते आणि उद्याही नव्हते, तसा प्रपंच कालही नव्हता, आजही नाही आणि उद्याही नाही. जसं आकाशाला येणारं फुल कालही नव्हतं, आजही नाही आणि उद्याही राहणार नाही. जसं ढगामध्ये आलेले गडद डोंगर कधी नसतात, ते कालही नव्हते, आजही नाही आणि उद्या राहणार नाही. तुम्ही म्हणाल हे कसं तू सांगतो? ज्ञानोबराय म्हणतात, गंधर्व दुर्ग काय पाडावे, शशी विषाण काय मोडावे, होवावे मग तोडावे खपुष्प की. खपुष्प म्हणजे आकाशाला येणारं फूल किती लोकांनी पाहिलं? कोणीच नाही पाहिलं. सशाला येणारे शिंग किती लोकांनी मोडले? येतात का मोडतात? नसतातच तर काय मोडणार? आकाशात येणारे ढग दुर्ग म्हणजे गड किती, किल्ले लोकांनी किती पाहिले? त्या गडावरती कधी जाता आलं का? जसं तिथं जाता येत नाही, जसं सशाला शिंग नसतात, जसं आकाशाला फुल नसतं, तसा संसार कालही नव्हता, तसा संसार आजही नाही आणि संसार उद्याही नाही. रज्जू सर्पाकार भासी येणे जगडंबर. सर्पावरती दोरीवरती रज्जू भासला म्हणजे काय झालं? आपल्याला 2 गोष्टी दिसल्या, थोडासा अंधकार आहे आणि थोडासा प्रकाश आहे. जाताना आपल्याला दोरी दिसली वाकडी तिकडे, आपल्याला काय भास झाला? अरे सर्प आहे, सर्प आहे. पण त्याच्यावरती बॅटरी चमकून पाहिली, टॉर्च लावला, त्याच्यावरती प्रकाश केला तर आपल्याला काय सिद्धांत पोहोचला? अरे हा सर्प पण नाही पण ही दोरी आहे. म्हणजे सिद्धांत लक्षात आला. कशाने?
प्रकाश पडल्यानंतर. म्हणून श्रीगुरूंचा आपल्या जीवनामध्ये सूर्योदय व्हावा, सूर्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा. श्रीगुरु रूपी सूर्य आपल्या जीवनात प्राप्त झाले की आपल्या जीवनातला जसं ते साप होता की दोरी होतं त्याचं निधन झालं की नाही. आता हा साप तरी आहे नाही दोरी तरी आहे. दोरी असेल तर उचलून बाजूला टाकून देतो, साप असेल तर मारतो तरी. जसं त्या गोष्टीचा प्रकाश केल्यानंतर ज्ञान झालं तसं श्रीगुरु आपल्या जीवनात आल्यानंतर आपल्या जीवनातला कायमस्वरूपी अंधकार घालवतात. रज्जू सर्पकार जसं दोरीवरती जगत सर्प भासला तसे मायेचं कार्य भासलेलं आहे हे झालं नाही. प्रपंच एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता न होईल मागुता कदा कल्पंतिक असं म्हणतात. प्रपंच एक झाला होता हे समूळ मिथ्या वार्ता. मिथ्या वार्ता म्हणजे काय, हे लटी की खोटी वार्ता सांगितली कोणीतरी समाजात पसरवलं की प्रपंच एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता. न होईल मागुता कदा कल्पंतिकडे ना मागुता कधी झाला नाही आणि इकडे कल्पांत झाला तरी प्रपंच होणार नाही. म्हणून प्रपंचासाठी अट्टहास करू नका. माझ्या विठ्ठलाचे चरण प्राप्त करून घेण्यासाठी अट्टहास करा, त्याला बोलवण्यासाठी ताकद उभी करा. आणि काय असतं, योग्यता कुणाचीच नसते, योग्यता प्राप्त करायची असते. ज्ञानोबराय म्हणतात योग्यतेची काय खाणी असते, जशी सोन्याची खाण असते ना तशी योग्यतेची खाण नसते. म्हणून हे सगळ्या परंपरा जपा, ज्ञानोबरायांचं चिंतन करा. तुकोबारायांची आज परंपरा सांगायचं कारण काय, तुकोबारायांचा अभंग घेण्याचं कारण काय, श्रीगुरूंची परंपरा सांगण्याचं कारण काय, संत उद्धरून कसे नेतात हे सांगण्याचं कारण काय, हेच सांगणं महत्वाचं. हेच कर्तव्य, याच्यापेक्षा वेगळा काही भाव सांगितलाच नाही पाहिजे. म्हणून ह्या परंपरा अखंड तुम्ही जपा. तुमच्या आशीर्वादाने माझ्या तोंडातून जर एखादा मुखातून मोडका तोडका एखादा शब्द गेला असेल तर तुम्ही सगळे माझे मायबाप आहेत, तुम्ही माझे गावकरी आहेत. तुम्हाला सगळ्यांना एक खटी पाहून आनंद, फार मोठा आनंद झाला. काय होते, भेटायला जायचं म्हणजे प्रत्येकाच्या घरी जावं लागलं असतं, आज सगळे इथंच भेटले. हाच आपला परिवार आहे आणि हेच आपलं घर आहे. म्हणून तुकोबारायांची जी परंपरा आहे ती परंपरा जपा. आता शेवटच्या चरणाची चाल घेऊ फक्त आपण. तुका म्हणे जवळी ना पाचिरिता जावी, तुका म्हणे जवळी ना पाचिरिता जावी, तुका म्हणे जवळी ना पाचिरिता जावी, तुका म्हणे जवळी ना पाचिरिता
उतरणी घेत नाही. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरण भावे रिघावया. काय शब्दाचा अर्थ होया, कधीतरी गर्भित अर्थात जायचं. आणि महाराजांनी कोणता अभंग घेतला आणि त्याचं काय समर्पक जीवन असतं याचा कधी घरी जाऊन अभ्यास करायचा. चिंतन, मनन, निधिध्यासन हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. शाळेत शिक्षकांनी अभ्यास सांगितला, शाळेत केला, घरी जाऊन काहीच नाही केला, मागचा पुढचा सपाट झाला, बऱ्याचदा सपाटच होत चालले. म्हणून तत्वज्ञान शिकायचं, परंपरा पाहायच्या. तुकोबरायांना देव भेटला, ज्ञानोबरायांना भेटला, सगळ्यांनी त्यांनी आवाज दिला का देव यायचा, आणि देव आला का मान खाली घालायचा. भक्तीचं एवढं वजन करून ठेवलं होतं. तुका म्हणे जवळी पाचारिता जावे, संत चरण भावे रिघावया. म्हणजे काय करायचं, आपण एखाद्याने जर आपल्याला जागरण गोंधळाचं आमंत्रण दिलं तरच आपण जातो, एरवी जात नाही. ठीक आहे, जागरण गोंधळापुरतं, लग्नापुरतं मर्यादित ठेवाय. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, म्हणजे संतांच्या चरणापाशी न बोलावता जात जावं. मला काय म्हणायचं कळलं का, म्हणजे ज्ञानोबरायांच्या दर्शनाला न बोलावता जात जावं. चला बाबा आम्ही वारीला चाललोय, तुम्ही चालले म्हणून आम्ही पण येतो असं नाही, ज्ञानोबरायांना भेटायला जात जावं. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरण भावे रिघावया. त्याने काय होईल, रविदी पेरा दावी ती देखणे. आणि अदृश्य दर्शने संतांच्या, अदृश्याचं दर्शन कधी होईल, न बोलावता गेल्याने होईल. ही एक वाक्यता. म्हणजे पहिल्या चरणामध्ये काय भाव सांगितला, संतांचं चरण जर प्राप्त करून घ्यायचे तर न बोलावता जायचं, हे शेवटच्या चरणामध्ये सांगितलं. हे कधी होईल, अदृश्याचं दर्शन कधी होईल, जे आपल्या जीवनात कधीच प्राप्त, आपण सगळं झालो, आपण कोणाची आई झालो, कोणाचे बाप झालो, कोणाचे मामा झालो, कोणाचे काका झालो, आपण सगळ्यांचे सगळं झालो. जे झालो नाव, जे नाही झालं त्याचं नाव आहे मुक्त. आणि मुक्त होण्यासाठी काय करावं लागेल, अदृश्याचं दर्शन प्राप्त करून घ्यावं लागेल. मग अदृश्याचं दर्शन काय, रविदी पिहरा दावी ती देखणे. हे देखणं जरी जगत आपण बघत असलो, हे करता करता कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे, काम करता करता राम राम म्हणा. त्याला आवाज द्या. तुम्ही एक पाऊल पुढे गेले ना तर 10 पाऊल तुमच्याकडे येत असतो. येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया, 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 येई गा तुमाय बापा
ध्यान निरंतर हेच भजन अपेक्षित आहे जीवनात. पांडुरंगाचं स्मरणच अपेक्षित आहे. फार अकलेचे तारे तोडले, फार तत्वज्ञान सांगितलं, पण हेच नाही झालं तर काय उपयोग आहे. मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन घ्यायचं म्हणजे लोकांचा भ्रम झाला, याला काय आठवत नाही म्हणून घेतात. तसं नसतं, तसं नसतं, अजिबात मनात नाही आणायचं. विठ्ठलाचं स्मरण करून आम्ही कीर्तन करतो असा त्याचा अर्थ असतो. आम्ही अखंड त्याला न विसरता सगळं चालू आहे आमचं असा त्याचा अर्थ असतो. असं गैरसमज करून घ्यायचं नाही, त्याला कीर्तनात काही आठवत नाही म्हणून तो विठ्ठल विठ्ठल भजन. बऱ्याच लोकांची अशी भूमिका आहे. सुंदरते ध्यान जर कीर्तनासाठी अभंग घेतलात म्हणतं, बाकीचे पाठ होत नसून म्हणून सुंदरते ध्यान घेतला असं बी म्हणतात. सुंदरते ध्यान सांगायचं सोपं आहे का? ते ध्यान लागावं लागतं तेव्हा सांगता येते. सुंदरते ध्यान आधी लागावं लागतंय. सुंदर ध्यान कसं आहे ते आधी ध्यान लागावं लागेल अखंड, मग सांगता येते. ते काय सामान्य थोडंच आहे, असं नाही आहे. असं मनात विनाकारण दुसरे विपरीत भाव आणायचे नाही. ते भाव आणलं का पाप घडतं, पाप घडलं का अधपतन घडतं. कोणाची निंदा करायची नाही. अजून एक गोष्ट सांगतो, जात आता काय सांगायचं आहे, सगळं निंदा कुणाचीच आपल्या जीवनात घडली नाही पाहिजे. आपण जेवढं पुण्य करतो ना ते पुण्य सगळं वायाला जातं. कशाने? फक्त एका निंदेने. निंदा कोणाचीच नाही करायची. काय करायचं, 2-5 मिनिटं आपल्याकडे वेळ असेल ना, फार आनंदाने जवळ जायचं देवाच्या, एक माळ घ्यायची आणि रामकृष्ण हरीचा जप करायचा, स्वामी महाराजांचा जप करा, कोणत्याही माध्यमातून जप करा, पण जप करा. सगळ्यात महत्वाचा सिद्धांत असेल तो जप करणे. एकांतात बसून ज्या दिवशी तुम्ही पांडुरंगासाठी रामकृष्ण हरी म्हणताना बस कल्याण झालं, एवढंच कल्याण, याच्यापेक्षा काय. दुसरं जर कल्याण असेल तर ते भिवंडी शेजारचं असं इथलं नसेल. परत ऐका, एक कल्याण एकच होत असतं आणि एकदाच अधोगती होती आणि एकदाच प्रगती होती. परत सांगतो, हे मशीन असे रामकृष्ण हरी या जपाचं मशीन असे, एकदाच 2 गोष्टी करतं. पाप एकदा घालवतं आणि पुण्यही त्याच वेळेला प्राप्त करून देतं. जगाच्या पाठी एकच मशीन असे की ते 2 गोष्टी करतं. बाकीचे सगळे मशीन ते एक टायमाला एकच काम करतं. 15 वेळा बनवायचं मशीन असेल तर ते 15 वेळाच बनवतं. ते द्रोण बनवतं का? नाही बनवित. पण हे यंत्र असे, हे मंत्र असे, एक टायमाला रामकृष्ण हरीचा जप केला का ते पाप घालवतं आणि पुण्य प्राप्त करून देतं. म्हणून यथामती यथा अवकाश जी झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी, तुमच्या मायबापांच्या चरणी आणि या भूमीच्या चरणी. का सांगायचं, या भूमीने आमच्यावरती उपकार केले आणि या भूमीचे उपकार झाले म्हणून हे 4 गोष्टी बोलायला लागलो. स्वामीजींचे आमच्यावरती उपकार झाले. ही कथा तुमच्याकडे जर कोणाकडे नसेल तर माझ्याकडे आहे. ही कथा मी अखंड अजून पण ऐकतो. तुळापुरात झालेली कथा 7 भाग माझ्याकडे आहेत डाउनलोड करून ठेवलेले. अखंड ती कथा ऐकतो. मला स्मरण राहतं मी ज्यांच्यामुळे मोठा झालो ती ही भूमी आहे.
मला ज्यांच्यामुळे भगवत प्राप्तीची परंपरा भेटली ती ही भूमी तुळापूरकरांची, म्हणून तुमचे मोठे उपकार आहेत आमच्यावरती. हे तुमचे उपकार फेडण्याकरता आलो होतो, तुमची सेवा करण्याकरता. तुमच्यावरती छाप करण्यासाठी मी कधीच येणार नाही. तुम्ही कधी सेवेला बोलवा, सेवा भावच राहील. सांगितलेले काम करावे, कवित्व करायला सांगितलं म्हणून सेवा करायची. तुम्ही कधी सेवेला बोलवा, सेवा करण्यासाठी येईल ना. कोणावरती बोज म्हणून कधी येणार नाही. कोणावरती दोन शब्द चांगले काहीतरी छाप टाकून घ्यायची. मी गावचाच आहे, मी परत गावातच सांगण्याकरता आलो. ही भूमिका आमच्या अंतकरणात नाही. मला आळंदीचं ज्ञानोबरांचं सानिध्य प्राप्त झालं. बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली, ते चोच करुणी माऊली रिजे जेवी. जसं लहान बाळ वाकडं तिकडं चालायला लागलं का आईला आनंद होतो, ते बोबडं बोलायला लागलं का आईला आनंद होतो. तसं ज्ञानोबरांची वाकडी तिकडी सेवा करायला लागलं का ज्ञानोबरांना आनंद होतो. तसाच तुम्ही आनंद समजून हे कीर्तन समजून घ्या. एखादा विपरीत शब्द माझ्या मुखातून गेला असेल ते माझ्या बुद्धीचे दोष असतील. माझ्या मुखातून जे जे चांगलं आलं असेल ते माझ्या मायबापाची कृपा, माझ्या श्रीगुरूंची कृपा आणि तुमच्या श्रोत्यांचे आशीर्वाद. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करतो आणि इथेच सेवेला विराम देतो. मुबारक